पप्पू सर, थँक्यू. मागच्या जवळपास 50 मिनिटाला आपण ज्यांची धुवाधार बॅटिंग ऐकली ते माझे मित्र किशोर रक्ताटे. तुमचं खरं तर मी सुरुवातीला आभार मानतो. स्पर्धा परीक्षा या मांडवाखालून जसे तुम्ही गेलात तसं मीही गेलेलो आहे. आणि त्याचं एक वेगळे जुनून, म्हणजे आता इथे शायर आहेत, खलीलबाई आहेत, ते जुनून या शब्दाचा अर्थ असा की एकदम भारावून जाऊन वेळ लावून ते सगळं करावं लागतं. त्याच्यामुळे दिल्लीमध्ये राहत असताना विशेषतः वाजीराम आणि तो सगळा परिसर जो आहे, तिथला माहोल जो आहे, तो माहोल मी स्वतः 2 वर्ष दिल्लीमध्ये अनुभवलेला आहे. पुण्यातला मुंबईतला देखील माहोल अनुभवलेला आहे. आणि एकदा नगरबंद पुण्यात जाऊन, पुण्यातनं मुंबईत, मुंबईतनं दिल्लीत जाऊन थोडीशी सगळी एक गवसणी घालून परत आपल्या गावात नगर शहरामध्ये आल्यानंतर आजही जी तडप होती प्रशासनात जाऊन काहीतरी करण्याची, मला वाटतं की नियतीने कदाचित त्याची जी दुसरी बाजू आहे, प्रशासन आणि शासनाची 2 चाकं असतात, ते कदाचित या सगळ्या राजकीय प्रक्रियेतनं काम करत असताना ती धडपड जी आहे ती अजून थांबलेली नाही. मित्रांनो, आज हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, खरं तर फार मोठ्या संख्येनं आपल्याला अनेकांना या ठिकाणी बोलायची आमची इच्छा होती, परंतु सध्याची जी काही परिस्थिती त्यातनं आपण जातोय त्याचं भान ठेवून मर्यादित संख्येत हा कार्यक्रम करू असं आम्ही सर ठरवलं. आणि हा कार्यक्रम आज या ठिकाणी रेकॉर्ड होतोय. आम्ही फेसबुकच्या माध्यमातून तो एडिटेड स्वरूपामध्ये पुन्हा ब्रॉडकास्ट देखील करणार आहोत. त्यामुळे अनेक हजारो लाखो तरुणांपर्यंत हा जो कार्यक्रम आजचा तो निश्चितपणे जाणार आहे. मी या मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी मनोज पाटील सरांचं या ठिकाणी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया NSUI जी आमची विद्यार्थी विंग आहे त्यांच्या वतीनं स्वागतही करतो आणि आभारही मानतो. कारण की अत्यंत व्यस्त शेड्यूल त्यांचं असतं, जिल्ह्याची प्रमुख जबाबदारी त्यांच्या हाती आहे. त्यांना ज्याला म्हटलं की सर तुम्हाला यायचं अशी आमची विनंती आहे, सर म्हणाले की अरे मला बोलून काय उपयोग आहे, आता सिलेबस सगळा बदलला आहे, स्वरूप बदललं आहे. मग त्यांना आम्ही विनंती केली की सर सिलेबससाठी तुम्हाला आम्ही बोलवत नाही आहोत. जी मुलं स्पर्धा परीक्षेचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करत असतात, एका मोठ्या मोटिवेशनची गरज या सगळ्या मुलांना असते. म्हणजे मला आठवतं की पुण्यामध्ये असताना त्या ठिकाणी अविनाश धर्मधिकारी सरांचं जर व्याख्यान मला लागली, ते जरी सेवेत नव्हते तरी देखील आम्ही त्यांची व्याख्यान मला ऐकायला त्या ठिकाणी तुडुंब गर्दी करायचो. गणेश कला क्रीडा मंदिराचं जे काही भव्य त्या ठिकाणी सभागृह आहे ते गच्च भरून जायचं आणि 6-6, 7-7 दिवस त्याची पारायणं चालायची. ती जी पारायणं त्याला ऐकली, ती पारायणं आजही मनामध्ये तेवढीच खोलवर रुजलेली आहेत. आणि किंबहुना मगाशी रक्ताटे सर म्हणाले त्या पद्धतीनं स्पर्धा परीक्षेत अपयश आलं तर पुढे काय, तर ही जी काही गोळाबिरी सगळी आपण त्या ठिकाणी करतो तर ती आयुष्यभर पुरेल एवढी भक्कम त्या ठिकाणी ती असते. मी अधिक वेळ घेत नाही आजच्या या मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी, कारण की जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब नगर जिल्ह्यामध्ये तसे नवीन आहेत. ज्यावेळेला ते आले त्या ठिकाणी कोरोनाचं मोठं पॅन्डेमिक सुरू होतं, अजूनही ते संपलेलं नाही, परंतु ते अजून या पुढच्या 2 वेळा संपेल अशी आशा आपण बाळगू. त्यांचा परिचय करून देताना मला या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की केंद्र सरकारचं अर्बन डेव्हलपमेंट मंत्रालय जे आहे त्या मंत्रालयाच्याकडून त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग वाहतूक व्यवस्थापनासाठी कसा केला पाहिजे हे त्यांनी जे काम केलं, ज्याचा उल्लेख मागाशी रक्ताटे सरांनी पुण्याच्या अनुषंगाने केला, तर त्यासाठी त्यांना मिळाला. त्याचबरोबर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून दिला जाणारा बेस्ट टेक्नॉलॉजी ISB अवॉर्ड याने देखील त्यांना सन्मानित केलं गेलं. केंद्राच्या डिपार्टमेंट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स आणि पब्लिक ग्रीव्हियन्सेस या डिपार्टमेंटने देखील मनोज पाटील साहेबांचं ट्रॅफिक संदर्भात जे काम आहे त्याचं कौतुक केलेलं आहे. 2013 मध्ये उल्लेखनीय प्रशासकीय कामासाठी DGP पुरस्काराने ते सन्मानित झालेले आहेत. आणि अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे दिल्लीमध्ये राष्ट्रपतीकडे जे राष्ट्रपती पदक जारी केलं जातं त्या सन्मानानं देखील त्यांचा सन्मान हा झालेला आहे. 1998चे ते DYSP आहेत. आजपर्यंत त्यांनी नाशिक, जळगाव, कोल्हापूर, कराड, सातारा या ठिकाणी DYSP म्हणून काम पाहिलं. त्यानंतर 2006 पासून सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण, SCB ठाणे या ठिकाणी ॲडिशनल SP म्हणून त्यांनी पदभार सांभाळला होता. ठाणे आणि पुणे शहरात त्यांनी DCP म्हणून पदभार सांभाळला. काही काळासाठी ते SRPFच्या देखील त्या ठिकाणी इन्चार्ज होते. 2018ला त्यांना IPS कॅडर मिळालं आणि मला वाटतं की साहेब हा आपल्या देखील करिअरचा एक मोठा टर्निंग पॉईंट असेल. त्यांचं पहिलं पोस्टिंग हे सोलापूरचे ग्रामीणचे SP म्हणून होतं आणि आता ते आपल्या नगर जिल्ह्याचे SP म्हणून या जिल्ह्यामध्ये काम करतात.
सर मी पहिलाच प्रश्न आपल्याला विचारेल, जरी आजचा विषय आपला पोलीस प्रशासन आणि समाज यांच्यातील संवादाची गरज हा असला, तर देखील या अनुषंगानं आपली एकूण सगळी पार्श्वभूमी आणि आपण कसे घडलात हे देखील आम्हाला जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं वाटतं. सर तुमचं मूळ गाव कुठलं, तुमचं बालपण कसं गेलं आणि शालेय शिक्षण कसं आणि कुठे झालं? माझं मूळ गाव हे सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव या ठिकाणी एक छोटं खेडेगाव आहे कौलगे म्हणून. हे माझं मूळ गाव आहे. परंतु पुढे वडिलांची नोकरी, वडील माझे शेती खात्यात होते आणि वडिलांच्या नोकरीनिमित्तानं मग बदल्या होत होत साताऱ्यामध्ये माझं मेजर शिक्षण झालं. साताऱ्याला एक सैनिक स्कूल म्हणून शाळा आहे. या शाळेमध्ये माझं शालेय शिक्षण झालं. पुढे जाऊन मी कॉलेज BE कम्प्युटर्स म्हणून सांगलीला वालचंद कॉलेज आहे या ठिकाणी केलं. तिथे 2 वर्ष शिक्षकी पेशा केल्यानंतर शेवटी पुन्हा मी इकडे आलो. सर आपलं जे ग्रॅज्युएशन झालं ते BE कॉम्प्युटरमध्ये आहे. वालचंद कॉलेज सांगली अत्यंत फेमस कॉलेज आहे. खरं तर एवढं प्रोफेशनल सेट करिअर म्हणजे की पण म्हणजे BE कॉम्प्युटर म्हणजे मोठ्या पगाराची नोकरी, कदाचित तुम्ही आज फॉरेनला देखील असता, एक मोठं करिअर एवढं असताना सुद्धा प्रशासकीय सेवेत का यावं असं आपल्याला वाटलं? कदाचित 2 गोष्टी असतील. एक तर सैनिक स्कूलमध्ये शिक्षण झालं होतं. वडील आयुष्यभर गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटला होते. तर त्याच्यामुळे कुठंतरी तेव्हापासून शासकीय सेवेत काम करावं अशी इच्छा होती. म्हणजे मी ग्रॅज्युएट झालो. माझ्याबरोबरचे सगळे म्हणजे माझे सगळे बॅचमेट्स आता कुणी इथं नाही आहे. जवळजवळ 80-90% सगळे US ला किंवा बाहेरच्या देशामध्ये आहेत. तर असं असताना सुद्धा तो ओढा जाणवला नाही. इकडंच यावंसं वाटलं आणि त्यामुळे डेलिबरेटली म्हणून एक पॉलिसी म्हणून मी लेक्चरशिप जॉईन केली आणि मग त्याच्यातून थोडा वेळ मिळायचा. या वेळेचा फायदा घेऊन मी प्रशासकीय सेवेमध्ये आलो. बऱ्याचदा असं आम्ही म्हणतो की UPSC किंवा MPSC सारखं थोडंसं जोखमीचं करिअर करण्यापूर्वी म्हणजे ते जसं स्वप्न पाहण्यापूर्वी आपलं एक सेकंड ऑप्शन कायम रेडी असला पाहिजे. अगदी बरोबर आहे. तर त्याबद्दल तुमचा काय अप्रोच आहे? तुम्ही ह्या मुलांना काय सांगाल? नाही, माझं म्हणणं अगदी बरोबर आहे. निश्चितच ॲम्बिशियस असावं. त्याच्यामध्ये काही शंका नाही की आपल्याला हे यश मिळवायचं म्हणूनच आपल्याला काम केलं तरच यश मिळतं. तरीसुद्धा थोडंसं सेफ राहण्यासाठी जर एक दुसरा पर्याय असेल की मला नाही होता आलं तर मी काय करेन, हे सेकंड लाईन ऑफ डिफेन्स जर चांगला असेल तर मग पुढे ही लढाई देणं सोपं होतं. म्हणजे ती परतीचे जसं म्हणतात ना की मला परत आल्यानंतर मी काय करू शकेन हे तुम्हाला खात्रीपूर्वक माहिती असेल तर पुढे लढाई थोडी सोपी होती आणि त्याचा निश्चितच फायदा होतो. थोडा कॉन्फिडन्स वाढतो आणि मग ही परीक्षा देत असताना होईल, नाही झालं तर काय होईल, ही भीती थोडी कमी झाल्यामुळे मला वाटतं फाईट चांगल्या पद्धतीने देता आली. निश्चितच हे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना बऱ्याचदा 2 अटेम्प्ट, 3 अटेम्प्ट, 4 अटेम्प्ट, अगदी 7 आणि 8 पर्यंत सुद्धा अटेम्प्ट देणारी माणसं मी पाहिलेली आहेत. म्हणजे सांगायला लागायचं की आता तू बस कर. इतका काळ त्याच्यामध्ये घातला. मगाशी रक्ताडे सर देखील बोलले की किती वर्ष करायचे ठरवून घेतलं पाहिजे. आपण देखील सर ज्याला MPSCची तयारी करत होतात त्याला आपलं देखील अपयश कदाचित वाटायला आलं असेल. ज्याला हे अपयश येतं की एखादा आपण अटेम्प्ट देतो आणि अपेक्षित यश त्या अटेम्प्टमध्ये मिळत नाही, एक नैराश्याची भावना मनामध्ये येते. तर अशा वेळेला तुम्ही त्या भावनेवरती कशी मात केली? आणि ही जी मुलं आहेत त्यांनी सुद्धा कदाचित काही अटेम्प्ट दिलेली असतील, त्यांनाही अपयश वाटायला आलं असेल, ते टिकवून कसं ठेवलं सगळं? खरं तर आपण ज्या वेळेला पहिल्या परीक्षेमध्ये अपयश येतं त्यावेळेला लक्षात येतं की आपल्याला यश हे खूप लांब नव्हतं. आपण थोड्या चुका केल्या, आपण कॉन्सन्ट्रेशन प्रॉपर केलं नाही, उत्तर लिहिताना काही चुका केल्या. प्रेझेंटेशन तेवढंच महत्त्वाचं आहे. जेवढं महत्त्वाचं नॉलेज आहे तेवढंच प्रेझेंटेशनसुद्धा चांगलं असणं तितकंच गरजेचं आहे. फायनली सगळा विचार करत असताना एक गोष्ट लक्षात येते की आपण कितीही अभ्यास केला, आपण कितीही चांगल्या पद्धतीनं जरी लिहिलं तरीसुद्धा शेवटी चेक करत असताना तो जो एक्झामिनर आहे तो एक्झामिनर चेक करत असताना तो 3 तासात 2 तासात त्याला किती पेपर संपवायचे आहेत हे सुद्धा एक लिमिटेशन असतं. तर त्याच्यामुळं मला असं वाटलं की पहिला ज्या वेळेला माझा अटेम्प्ट झाला तर माझं प्रेझेंटेशन तेवढ्या चांगल्या पद्धतीचं नव्हतं आणि मग मी हे ठरवलं की प्रेझेंटेशन थोडं चांगलं जर करता आलं तर कंटेंट जरी तो असला तर प्रेझेंटेशन थोडं सुधारलं तर मला वाटतं निश्चित त्याचा फायदा मला झाला. आणि हाच ॲप्रोच पहिल्या अटेम्प्टमध्ये काय चुका झाल्या आणि त्या कशा सुधारता येतील आणि कशा इम्प्रोवाईज करता येतील
एवढाच मी बदल दुसऱ्या अटेम्प्टमध्ये केला आणि त्याच्यामध्ये मी क्लिअर झालो. सर 1998 पासून आपण सेवेमध्ये आहात. जवळपास 20-22 वर्षांचं आपलं करिअर झालंय. जसं स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अपयशातनं नैराश्य बऱ्याचदा येतं. तशीच आपल्या या 20-22 वर्षांच्या करिअरमध्ये देखील अनेक आव्हानं त्या ठिकाणी निश्चितपणे आली असतील. मला आपल्याला ह्या रेफरन्सेस विचारायचं आहे, की ह्या 20-22 वर्षांमध्ये आपल्या आयुष्यात आलेला सगळ्यात आव्हानात्मक क्षण कुठला होता? आणि त्याला तुम्ही कसं टॅकल केलं? खरं तर पोलिसांच्या आयुष्यामध्ये असे हजारो क्षण येतात. म्हणजे रोज काहीतरी आव्हान असतं आणि त्याच्या पलीकडे जावं लागतं. विशेषतः तुम्ही जेवढ्या मोठ्या पदावरती असता तेवढी जबाबदारी जास्ती असते. म्हणजे तुम्हाला निर्णय घ्यायचे असतात आणि ते पटकन निर्णय घ्यायचे असतात. सांगण्यासारखे अनेक प्रसंग आहेत. एकच प्रसंग आता ट्रॅफिकचा विषय किशोर साहेबांनी सांगितला, मी त्याच्याबद्दल थोडंसं सांगू इच्छितो. मला असं वाटतं की जेवढा मोठा प्रॉब्लेम आहे तेवढी मोठी अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे असते. पुण्यामध्ये मी असताना मी ट्रॅफिकमध्ये काम करत असताना अर्थातच जंगली महाराज FC रोड हा वन वे करायचं एक धोरण आखलं होतं. याच्यासाठी प्रचंड असा अभ्यास मी त्यावेळेला केला होता. म्हणजे थोडं इंजिनिअरिंगची पार्श्वभूमी होती. थोडंफार ट्रॅफिकचं नॉलेज काही लोकांच्याकडून घेतलं होतं आणि याच्या आधारावरती मी एक निर्णय घेतला होता. हा रस्ता वन वे करणं हा तुम्हाला वाटतं तेवढं सोपा प्रश्न नाही आहे. कारण सर्वसाधारण समाजामध्ये असं असतं की ज्याच्या बाबतीत चांगलं घडतं तो म्हणतो अरे वा चांगलं झालं. पण ज्याच्या बाबतीत निगेटिव्ह काहीतरी घडत असतं त्यावेळेला ते खूप आवाज करतात आणि त्याचा इश्यू निर्माण होतो. मला ज्यावेळेला हे दोन्ही रस्ते वन वे करायचे होते कारण शहरातील आणि पुणे म्हणजे बुद्धिवान लोकांचं शहर. त्याच्यामध्ये जर कुणाशी बोलायला तुम्ही गेला तर तर्क वितर्क खूप वेगवेगळ्या पद्धतीने तुमचा सामना होतो. हे करत असताना तब्बल मी साधारण 65 ते 70 वेगवेगळ्या बैठका घेतल्या. लोकांचा विरोध होता. लोकांना असं वाटत होतं रोज आम्ही उठून इकडून डावीकडे जात होतो, आता उजवीकडे जाऊन पुढून फिरून यायचं याचा मला त्रास होतो. व्यापाऱ्यांना असं वाटत होतं की हा जर रस्ता वन वे झाला तर इथला व्यापार संपेल. स्थानिक लोकांना असं वाटत होतं की याच्यामुळे आम्हाला खूप गैरसोय होती. मला कुठूनही कुठं जायचं तर मला फिरून जावं लागतं, अंतर वाढतं सगळं. आणि कुठेही समाजामध्ये एक इनर्शिया असतो. इनर्शिया आपल्याला सगळ्यांना सायन्समध्ये माहिती असेल. रेजिस्टन्स टू चेंज, कुठलाही बदल सहजासहजी लोकांच्या मनामध्ये येत नाही. आणि मग हे करत असताना 70 अगदी त्या मीटिंगमध्ये तर अशा मीटिंग्सला मी बसायचो आणि लोक उठून काही बोलायचे, हा मनोज पाटील कोण आहे, यांनी आम्हाला कशाला शहाणपणा शिकवायला पाहिजे, आम्ही कुठून जायचं आणि काय करायचं हे कोण आम्हाला सांगणार. अशा पद्धतीचं त्यावेळेला वाद व्हायचे. आणि मग असं वाटायचं की की लोक असं बोलत असताना त्यांची काही चूक नाही, मी समजायचा प्रयत्न करायचो. असे अनेक दिवस गेले. योजना सुरू झाली. दुर्दैवाने योजना सुरू होताच एक मॉडर्न कॉलेजच्या शेजारी एक अपघात झाला आणि या अपघाताच्या वेळेला दुर्दैवाने एका बालकाच्या डोक्यावरून एक बसची गाडी गेली. आणि मग असं वातावरण निर्माण झालं की पुण्याचा सगळ्यात मोठा विलन कोण असेल तर हा व्यक्ती आहे की हा रस्ता वन वे झाला, त्याच्यामुळे वाहनांचा वेग वाढला आणि आता इथं अपघात होत राहणार आणि इथे निश्चितच एक रिस्की कंडिशन असे रस्त्यावरती येईल. अर्थातच बऱ्याच लोकांचा विरोध होता. या लोकांनी मग मोठं आंदोलन झालं. पुण्यामध्ये त्या रस्त्यावरती विविध ठिकाणी माझे पोस्टर्स लागले, बॅनर्स लागले आणि पेपरमध्ये कंटिन्युअसली निगेटिव्ह बातम्या साधारण एक 15 दिवस महिनाभर चालू होत्या. एक दिवशी मी घरी आलो तर बघतोय तर आई एकदम चिडलेली होती. आई म्हणाली, हे तुझं काय चालू आहे, तू का त्रास द्यायला लागलाय लोकांना. तर मी आईला सांगायचा प्रयत्न केला की आई हे मी असं असं करतोय, हे पुण्यासाठी चांगलं आहे, लोकांसाठी चांगलं आहे, पुढे जाऊन त्याचा निश्चित फायदा पुण्यातील लोकांना होईल. आणि वाईटपणा आहे, पोलिसांना वाईटपणा घ्यायची सवय आहे. पण आई खूप नाराज झाली त्याविषयी. तिने सांगितलं तुलाच हे कुणी करायला सांगितलं होतं. त्या दिवशी रात्री झोपताना मला असं वाटलं की खरंच आपण हे करायला पाहिजे का नको. पुढे काही दिवस गेले आणि हळूहळू हे जे काही बदल आहेत
हे बदल पुण्यातल्या लोकांना दिसायला लागले. आज अशी परिस्थिती आहे की आज पुण्यात गेलो तर मला लोक अजून सुद्धा वनवे पाटील साहेब आले असं म्हणतात. म्हणजे जे काही किशोर सरांनी सांगितलं असेल किंवा जी काही त्याच्यानंतर जी बक्षिसं मिळाली ही पुण्याच्या ट्रॅफिकमध्येच मला सर्व बक्षिसं मिळाली. आणि अजूनसुद्धा पुण्यामध्ये गेलं तर सर्वसामान्य जे नागरिक आहेत ज्यांना ट्रॅफिक संदर्भात माहिती नाही, परंतु ट्रॅफिक म्हटलं की मनोज पाटील हे अजूनसुद्धा नाव निघतं. मला वाटतं ही एवढी मोठी जी समस्या निर्माण झाली होती आणि एवढा मोठा प्रॉब्लेम होता, तीच एक संधी म्हणून मला मिळाली आणि ती संधी मी पार पडू शकलो आणि त्याचं निश्चितच पुढे क्रेडिटसुद्धा मिळालं. आव्हानाला सुद्धा संधीत कसं रूपांतरित करायचं सर हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवलं. मलाही ते वन वे पाटील कोण होते आज समजलं. खरं तर पुण्यामध्ये मी तुम्हाला त्याविषयी बोलताना औपचारिकपणे बोललो, की पुणे इज लाईक अ फर्स्ट होम फॉर मी. कारण तिथं माझं शिक्षण झालेलं आहे. अनेक वर्षांचा माझा त्या शहराशी एक वेगळा जिव्हाळाचं नातं त्या ठिकाणी आहे. आणि त्या रस्त्यावर जात असताना तुम्ही जे केलेलं अचूक नियोजन आहे, ते किती आजच्या काळाची गरज आहे, हे मी अनेक वेळा अनुभवलेलं आहे. मी पुढच्या प्रश्नाकडे येतो. रोल मॉडेलच्या संदर्भामध्ये मगाशी रक्तडे सरांनी त्यांचं वैयक्तिक मत मांडलं, त्याचा मी निश्चित आदर करतो. परंतु शेवटी आयुष्य जगत असताना आपण बऱ्याचदा एक मॉडेल समोर ठेवूनच त्याला कोट करण्याचा प्रयत्न करतो. सर, आज तुम्ही अनेक तरुणींचे स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मॉडेल आहात, असं अनेक जण समजतात, असं मला अनेकांनी बोलताना माझ्याशी व्यक्त केलं. परंतु तुम्ही ज्या पद्धतीने आयुष्यात घडलात, तर तुमच्या डोळ्यासमोर अशी कुठली कुठली रोल मॉडेल्स होती, म्हणजे समाजातली असतील, कुटुंबातली असतील किंवा इतर कोणी असतील? याच्या बाबतीत मी निश्चितच किशोर सरांशी सहमत आहे. तसं म्हटलं तर मला प्रेरणा देणारे, मला सपोर्ट करणारे आणि 2-3 अटेम्प्ट झाल्यानंतर सुद्धा तू हेच व्यवसाय कर, तू अमेरिकेत जा, असं न म्हणणारे माझे वडील. म्हणजे माझी आई, मी मगाशी सांगितल्यावर तिचा स्वभाव थोडासा असा होता की अँक्झायटी, कसं करेल हा, पुढं काय करेल, असं नेहमी वाटायचं तिला. परंतु वडील माझे असे होते की त्यांनी मला या सगळ्या परिस्थितीमध्ये सपोर्ट दिला. तुला काय 2 काय 3-4 अटेम्प्ट लागू देईल, तू हे कर, तुला जे करायचं आहे, जे तुला आवड आहे ते कर, जी काही कुटुंबाची आणखीन जबाबदारी घ्यायची ती मीच जबाबदारी घेईन, असं सांगणारे वडील मला वाटतं माझ्या सगळ्यात महत्त्वाचे माझे मॉडेल आहेत. पोलीस खात्यामध्ये काम करत असताना अनेक रोल मॉडेल बघायला मिळतात. अनेक अधिकारी पोलीस डिपार्टमेंटमध्ये एक्स डी जीज आहेत, एक्स सी पीज आहेत. मी खरं तर कोणाचं नाव घ्यायला गेलं तर ते अन्याय होईल, कारण मी अनेक लोकांच्याकडून शिकलेलो आहे. पोलिसिंग हा विषय सर्वसाधारणपणे वाटतो तेवढा सोपा नाही आहे. तुम्हाला एका क्षणामध्ये निर्णय घ्यायचा असतो आणि या निर्णयामागे तुम्हाला खूप मोठं अनुभव असणं गरजेचं आहे. तर हे करत असताना मला अनेक पोलीस ऑफिसर्स हे रोल मॉडेल आहेत. नांगरे पाटील साहेब असतील किंवा आमचे पद्मनाभन सर माझे पहिले एस पी होते, आताचे संजय कुमार साहेब आहेत. अशा अनेक मॉडेल्स माझ्या जीवनामध्ये आले होते आणि यांच्यामुळंच आपण घडत जातो. खरं सांगायला गेलं तर मी असं म्हणणार नाही की फक्त वरिष्ठ पोलीस अधिकारीच माझे मॉडेल होते. मी अनेक पोलीस कर्मचारीसुद्धा बघितलेले आहेत की जे त्यांचं काम करत असताना मला त्यांच्यावरती डिपेंड राहावं लागतं. म्हणजे अजूनसुद्धा काही कर्मचारी आहेत आमच्याकडे, सायबर ब्रँचमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत. मी सोलापूरमध्ये असतानाचे कर्मचारी आहेत. पुण्यामध्ये मला ट्रॅफिक शिकवणारे माझे पी आय देशमुख म्हणून एक होते, ते माझे खरं तर आदर्श होते. त्यांनी मला ट्रॅफिकमध्ये कसं काम करायचं, कारण ट्रॅफिकची लँग्वेजच एक वेगळी असते. तर हे शिकवणारे अगदी पोलीस कर्मचाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकारी हे सगळे माझे मॉडेल आहेत असं मला वाटतं. नक्कीच आयुष्य जगत असताना आपण अनेकांना शिकू शकतो आणि ते वेचत जाण्याची जी काही प्रवृत्ती आहे ती फार महत्त्वाची असते. सर, या ठिकाणी पुण्यानंतर आज नगर जे आहे ते एक अभ्यास केंद्र स्पर्धा परीक्षांचं नाव रूपाला येत आहे. फार मोठ्या संख्येने हा जो बालिकाश्रम रोड आहे या ठिकाणी नगर शहर, नगर जिल्हा आणि आसपासच्या जिल्ह्यांमधनं, तालुक्यांमधनं मोठ्या संख्येनं ग्रामीण भागातली मुलं या ठिकाणी स्पर्धा परीक्षांची तयारी करायला येतात. या मुलांशी बोलताना असं जाणवतं की विशेषतः ग्रामीण भागातली जी मुलं आहेत, शेतकऱ्यांची जी मुलं आहेत, त्यांच्या मनामध्ये काहीसा न्यूनगंड जो आहे तो बऱ्याचदा त्यांच्याशी बोलताना जाणवतो. मला आपल्याला या निमित्ताने विचारायचं आहे की आपण इतकी वर्ष सेवेत काम करताय, सांगलीसारख्या आपण शेतीबहुल भागातनं त्या ठिकाणी आलेला आहात, सहकाराचं मोठं त्या ठिकाणी काम झालेलं आहे, प्रगतशील शेतकऱ्यांचा मोठा तो भाग आहे सगळा. ही जी आमची सगळी ग्रामीण भागातून आलेली मुलं आहेत, यांनी ह्या न्यूनगंडावरती कशा पद्धतीने मात केली पाहिजे असतं मला वाटतं? मागच्या वर्षीची जर आपण लिस्ट बघितली आणि महाराष्ट्रात जेवढे IAS IPS सिलेक्ट झालेली त्याची जर लिस्ट बघितली तुम्ही,
तर त्याच्यामध्ये शहरी भागातील लोकांचं प्रमाण अल्प आहे. सोलापूरमध्ये मला आठवतंय 8 जण एका वेळेला सिलेक्ट झाले एका जिल्ह्यातून आणि 8च्या 8 ग्रामीण भागातून आलेले होते. दुसरा एक गैरसमज बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतो, ते म्हणजे बोर्डात येणारे जे रँकर मुलं असतात तेच या परीक्षेमध्ये सिलेक्ट होतात. या आलेल्या मुलांपैकी मेजॉरिटी मुलं यांचं अकॅडमिक परफॉर्मन्स खूप चांगला असतं असं नाही. म्हणजे 10वी-12वीला ज्याला चांगले मार्क मिळतात तोच सिलेक्ट होता असं नाही. अगदी माझंच उदाहरण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मला जर विचारलं तुला 10वीला किती पर्सेंट होते, तर मला 10वीला 58% पडले. 11वीला मी पुढे गेलो, 11वीला मला 57% मार्क होते आणि 12वीला मग एकदा सहज कसा अभ्यास चालू आहे म्हणून माझ्या मामांनी विचारलं, आजोबा तिथं बसले होते. ते म्हणले त्याचा काय अभ्यास, त्याला आता 56% पडणार. खरं तर पुढे मी परीक्षेला 12वीच्या परीक्षेला गेलो, मला 90% मार्क मिळाले आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकल ह्या दोन्ही, म्हणजे त्यावेळेला बालचंद कॉलेजला 12वीच्या मार्कावरती ॲडमिशन मिळायचं. मला इंजिनिअरिंग मेडिकल दोन्हीकडे ॲडमिशन मिळत होतं. तर त्याच्यामुळे असं काही नसतं की तुमचा किती मार्क मिळतात आणि त्याच्यावरती तुमची हुशारी आहे. मला वाटतं की हे याच्यावरती निश्चित अवलंबून नाही आहे. ग्रामीण भागातला सध्याचा रेट बघितला तर जी झगडण्याची किंवा फायटिंग कॅपॅसिटी असते, प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढा देण्याची जी कॅपॅसिटी असते, ही ग्रामीण भागातली निश्चित चांगली आहे. असं मी निश्चित म्हणणार नाही की शहरी भागामध्ये ही नाही आहे, परंतु ग्रामीण भागातल्या कुणीही असा विचार करायचं कारण नाही आहे की मी निवड होऊ शकत नाही. कारण आकडेवारी आणि जे निघणारे रिझल्ट्स आहेत हे वेगळ्या भाषेत बोलतात. सरांनी सांगितलं ते अगदी खरं आहे. कारण की ज्यावेळेला माझी बॅच होती 2009-10ची, त्या काळात मी अशी पण खूप मुलं बघितली आहेत की जी महाराष्ट्राच्या टॉपमोस्ट कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग किंवा मेडिकल करून आलेली होती. असं वाटायचं की ही मुलं पहिल्या अटेम्प्टमध्ये थ्रू होतील आणि IAS-IPS होतील. परंतु ज्यावेळेला रिझल्ट यायचा त्याला कळायचं की ही मुलं पासच झाली नाहीत. आणि त्या ठिकाणी जी मुलं तुम्ही सांगितलं जसं की 57, 58, 56% ज्यांना होती, अशी सुद्धा अनेक उदाहरणं आहेत की जी मुलं आज IAS-IPS होऊन या देशामध्ये काम करतायत. तर निश्चितपणानं स्पर्धा परीक्षा हा एक वेगळा विषय आहे. त्याचं जर तंत्र आपण व्यवस्थित समजावून घेतलं आणि योग्य प्रकारे तयारी केली तर निश्चितपणानं तुम्ही सुद्धा ती क्रॅक करू शकता. अत्यंत सामान्य बुद्धिमत्ता असणारी मुलं जी आहेत ती असामान्य काम या देशामध्ये प्रशासकीय सेवेत जाऊन करू शकतात. याची अनेक उदाहरणं या देशामध्ये आज मितीला आहेत. सर, मी पुढच्या प्रश्नाकडे येतो. आज या ठिकाणी खरं तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या दृष्टीने हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे की MPSCचं करिअर करत असताना आपल्याला IPS सारखं केलं, ज्याला आपण UPSC झाल्यानंतरच IPS होता येतं असं नाही आहे. तर चांगलं काम करून चांगला परफॉर्मन्स जर आपला असेल तर निश्चितपणाने तुम्हाला त्याच्यामध्ये वेगळ्या अर्थानं त्या प्रक्रियेतनं जाऊन IPS केडर मिळवता येऊ शकतं. तसंच IAS देखील केडर मिळवता येऊ शकतं. त्या अनुषंगाने सर मी आपल्याला प्रश्न विचारेल की आपण DYSP म्हणून राज्यसेवेतनं या ठिकाणी सिलेक्ट झालात आणि आता आपण IPS केडरमध्ये प्रमोट झालात. तर ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया नेमकं कशी असते जेणेकरून ह्या मुलांना देखील ती संधी त्यांना मिळू शकते, याचा आवाका त्यांच्या लक्षात येईल? खरं तर DYSP किंवा डेप्युटी कलेक्टर असेल, एवढंच नव्हे तर इतर सर्व्हिसेसमधून सुद्धा IASमध्ये जातात. माझे अनेक मित्र आहेत जे AR म्हणजे असिस्टंट रजिस्टरमधून IAS झालेले आहेत, जे डेप्युटी CO कॅडरमध्ये होते किंवा BDO कॅडरमध्ये होते तिथून IAS झालेले आहेत. डेप्युटी कलेक्टरमधून सुद्धा IAS होता येतं आणि DYSP कॅडरमधून सुद्धा IPS होता येतं. अशी काही उदाहरणं पूर्वीची होती की ते PSI वरनं सुद्धा IPS झालेले लोक होते. आजकाल अलीकडच्या काळात असं काही झालेलं नाही आहे. मी 98च्या बॅचमध्ये DYSP सिलेक्ट झालो होतो आणि 2016मध्ये मला IPS कॅडर मिळालं. परंतु हे कॅडर मिळत असताना मला सिनियरिटी मिळत असताना 2010ची मिळाली. सो टेक्निकली मी 2010 बॅचचा IPS ऑफिसर असं होतं. त्यामुळे एक 12 वर्षाचा लॉस सोडला तर निश्चितच त्याचा फायदा इथं मिळतो. त्यामुळं स्टेट कॅडरमधून सुद्धा निश्चित IPSमध्ये जाता येतं. याच्यामध्ये फायदे तोटे दोन्ही आहेत. जे IPSमधून येतात त्यांना निश्चितच काय होतं की थोडे वर्ष सर्व्हिसचे गेले की माणसामध्ये थोडीशी निगेटिव्हिटी यायला सुरुवात होते. जेवढा फ्रेश ऑफिसर असेल तेवढे पॉझिटिव्ह अप्रोच असतो आणि मग काम करत असताना त्याचे खूप चांगले अनुभव लोकांना येतात. स्टेट कॅडरमधून गेला असेल तर त्याच्यामध्ये अनुभव हा तुमचा फायदा असतो.
परंतु त्याच्याबरोबर जर निगेटिव्हिटी काही आली तर पुढे काम करत असताना पॉझिटिव्ह काम होत नाही. परंतु बॅलन्स जर ठेवला तर तुम्ही डायरेक्ट IPS असाल किंवा तुम्ही डायरेक्ट DYSP असाल, त्याचा निश्चितच काम करत असताना तुम्हाला एक या ना त्या पद्धतीनं फायदा मिळतो. तो कसा घ्यायचा, काय करायचं, हे सर्वस्वी प्रत्येकावरती अवलंबून आहे. यातनं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण MPSCचा अभ्यास करत असताना पुढे जाऊन या सगळ्या अनुभवाच्या शिदोरीवरती आणि एक वाढलेल्या आवाक्याच्या माध्यमातून आपण IPS किंवा IS जी काही पुढची पायरी आहे ती सुद्धा निश्चितपणे गाठू शकतो. सर, मी जरा थोड्याशा पुढच्या टप्प्याकडे सरकतो. अहमदनगर शहर आणि अहमदनगर जिल्हा हा तसा या देशामधला एक संवेदनशील जिल्हा आहे असं ओळखला जातो. मग अगदी जवखेड्याचं प्रकरण असेल, खैरलांजीचं प्रकरण असेल, कोठेवाडीचं प्रकरण असेल आणि अगदी आत्ताच्या केडगाव दुहेरी हत्याकांडापर्यंतचा प्रवास सगळा असेल. ज्या ज्या या घटना घडतात त्या त्यावेळेला राज्यात नाही तर देशामध्ये याची फार मोठ्या प्रमाणावरती चर्चा सतत आम्ही ऐकत असतो. लोक आम्हालाही विचारतात की नेमकं काय सुरू आहे. ज्यावेळेला आपल्याला समजलं की आपण अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून त्या ठिकाणी जाणार आहात, तर तुमची पहिली प्रतिक्रिया नेमकं काय होती? खरं तर अहमदनगरबद्दल ज्या आपण निगेटिव्ह गोष्टी बोलल्या त्याची दुसरी बाजू सुद्धा आहे. इथले लोक हे प्रेमळ आहेत. अहमदनगर जिल्हा जेवढा मोठा आहे तेवढ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला काम करायला मिळतं, एक मोठं आव्हान असतं. अशा ठिकाणी तुम्हाला ज्या वेळेला सरकारकडून आदेश मिळतो की तुम्ही एवढ्या मोठ्या जिल्ह्याला SP म्हणून जाता, तर पहिली भावना हीच होती की समाधानाची होती की मला शासनाने, माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या लायक समजले की हा एवढ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये जाऊन काम करण्यासाठी हा पात्र आहे. ही एक समाधानाची भावना माझ्या मनामध्ये होती. अहमदनगर जिल्ह्याबद्दलच्या घटना पूर्वीच्या बघितल्या तर काही घटना निश्चितच अशा आहेत की ज्या घटनांमुळे महाराष्ट्रच नव्हे तर भारतभर या संवेदनशील अशा पद्धतीच्या झाल्या. तरी परंतु मला असं वाटतं की इथले लोक, इथला स्टाफ, या ठिकाणची प्रेस ही खूप पॉझिटिव्हिटी सुद्धा आहे. जेवढी मोठ्या अडचणी आल्या तेवढा सपोर्ट सुद्धा पोलिसांना आणि समाजाला आणि प्रशासनाला मिळताना दिसून आला. हा जमेची बाजू निश्चित आहे. नक्की सर, आपण जे आता नगरचं कौतुक केलं की नगरमध्ये फार चांगल्या गोष्टी देखील आहेत. मला आनंद आहे की आपण वर्तमानपत्रात वाचलं असेल की मागच्या 2-3 दिवसापूर्वी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब यांनी इथल्या ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या आणि नगरच्या पर्यटनाच्या दृष्टीने विकास कसा करता येईल हा प्रयत्न त्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब करतायत. ही जी जोडी आज या जिल्ह्यामध्ये आहे, मग ती SP साहेब आणि कलेक्टर साहेबांची आहे, ती इफ आय एम नॉट रॉंग तर सोलापूरमध्ये देखील होती. अत्यंत चांगलं काम ह्या जोडीने त्या ठिकाणी केलं. नगरमध्ये देखील ते एक योगायोग म्हणा, ही जोडी पुन्हा एक रिपीट होताना आम्ही या ठिकाणी पाहतोय. तसंच चांगलं काम जे आहे ते या ठिकाणी आपल्या हातून घडेल अशी सकारात्मक अपेक्षा आम्ही आपल्याकडून बाळगतो. मी पुढच्या प्रश्नाकडे येतो सर. या जिल्ह्यानं विश्वासराव नांगरे पाटील, त्याच्यानंतर कृष्णप्रकाश यासारखे अत्यंत दबंग IPS अधिकारी पाहिले. म्हणजे मला आठवतं की त्याला मी लहान होतो, माझं शिक्षण महाविद्यालयीन त्यावेळेला सुरू होतं. नांगरे पाटलांच्या अनेक सूरज कथा त्यावेळेला आम्ही वर्तमानपत्रातून वाचायचो आणि त्या आजही ऐकतो. आणि ज्याला दिल्लीमध्ये अभ्यास सुरू होता त्याला जे काही त्या ठिकाणी ताज हॉटेलवरती हमला झाला अतिरेक्यांचा, खूप मोठी एक लाट त्या ठिकाणी निर्माण झाली. त्यातनं खूप मोटिवेशन देखील त्यांच्या सकारात्मक कामातनं मुलांनी घेतलं, महाराष्ट्राने पाहिलं. या 2 अधिकाऱ्यांनी नगर शहराचं, नगर जिल्ह्याचं जे काही पोलीस दल आहे ते गाजवलेलं आहे. आमच्या नगरकरांच्या आपल्याकडून देखील अशाच मोठ्या कामगिरीच्या अपेक्षा आहेत. मी आपल्या या अनुषंगाने विचारतो की पुढच्या 3 वर्षांसाठी जवळपास आपण इथे असणार आहात. नगर जिल्ह्यासाठी आपला काय ॲक्शन प्लॅन त्या ठिकाणी असणार आहे? खरं तर नगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राला खूप चांगले अधिकारी दिलेत. नगर जिल्ह्याचा नवलौकिक असा आहे की बरेचसे इथं SP म्हणून गेलेले अधिकारी पुढे जाऊन महाराष्ट्राचे DG झाले, ज्यांनी खूप उत्कृष्ट काम केलं. निश्चितच कृष्णप्रकाश साहेब असतील, नांगरे पाटील साहेब असतील, यांनी खूप उत्कृष्ट अशा पद्धतीचं काम इथंही केलेलं आहे आणि याच्यानंतर सुद्धा त्यांनी केलेलं आहे. खरं तर मी असं काम केलं पाहिजे, मी असं उत्कृष्ट काम केलं पाहिजे आणि त्याचे मला पोच मिळाले पाहिजे अशी भावना कधी अधिकाऱ्यांच्यामध्ये नसते. आपण काम करत राहावं. आता त्याच्यातून काही वेळेला निगेटिव्ह येईल, पॉझिटिव्ह येईल. म्हणजे आपलं आपण काम करत राहावं. जे काही पुढे निष्पन्न होईल त्याच्याबद्दल वाखाणणी झाली तर निश्चितच चांगलं, नाही झालं तरी काही हरकत नाही.
म्हणजे काम करत असताना आपलं काम आपण व्यवस्थित करत राहावं, एवढीच एक भावना माझ्यामध्ये आहे. नगर जिल्ह्यामध्ये काम करत असताना अनेक योजना निश्चितच आहेत. काही योजनांमध्ये एक ई टपाल म्हणून एक योजना आहे. या योजनेचा थोडासा आम्ही वापर सोलापूर जिल्ह्यामध्येही केला होता. म्हणजे नागरिकांची जेवढी काही कामं आहेत, ही कामं वेळेवरती कशी होतील, त्याला जी काही कालमर्यादा आहे 15 दिवसामध्ये तुम्ही जर एखादा लायसन्ससाठी माझ्याकडे अर्ज केला असेल, एखादा अर्ज माझ्याकडे दिला असेल, कॅरेक्टर व्हेरिफिकेशन असेल, गन लायसन्स असेल, परमिट रूम, बिअर बार, अनेक गोष्टींचे परवान्यासाठी पोलीस स्टेशनला येतात. नागरिकांचे हजारो कामं पोलीस स्टेशनकडे येतात. माझा मनोदय एवढाच आहे की ही कामं वेळेमध्ये जी काही कालमर्यादा दिली असेल, या वेळेमध्ये कशी करता येतील, हा एक मनोदय आहे. दुसरा महत्त्वाचा म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये आपण पेपरलेस ऑफिस करता येईल का, असा एक प्रयत्न निश्चितच राहील. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये, इथली परिस्थिती शांत राहावी, ही प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची एक प्रायोरिटी असेल. आणि शेवटी गुन्हेगारी, जे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावरती होती, ती गुन्हेगारी कमी कशी करता येईल, म्हणजे गुन्हेगारीची आकडेवारी कमी कशी करता येईल, हे मी निश्चित म्हणणार नाही. आकडेवारी वाढू शकते, आकडेवारी कमी होऊ शकते, पण गुन्हेगारी कशी कमी होईल, सर्वसामान्य लोकांना सुरक्षित अशा प्रकारचं वातावरण कसं निर्माण करता येईल, हाच एक माझ्या काम करण्यामागचा उद्देश आहे. बाकी सक्सेसफुल किती होतं किंवा काय होतं हे काळच ठरवेल. नाही, आम्हाला खात्री आहे की मी ज्या पद्धतीनं इथून मागच्या पोस्टिंग्समध्ये काम केलं आहे, निश्चितपणानं या 3 वर्षांमध्ये नगरकरांची मनं जिंकल्याशिवाय तुम्ही जाणार नाहीत, असा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला घेऊन जातो. ट्रॅफिक व्यवस्थापन याच्यावरती आपण खूप काम केलं. म्हणजे आपण पुण्याचा उल्लेख झाला, इतर ठिकाणचे आपल्याला मिळालेली पारितोषिकं जी आहेत, ती सुद्धा बरीचशी त्या अनुषंगानं आहेत. नगर शहरामध्ये या ठिकाणी ट्रॅफिकचा फार मोठा प्रॉब्लेम आहे सर. म्हणजे हा बालिकाश्रम रोड जो आहे, ज्या ठिकाणी आता ही सगळी मुलं रोज वावरत असतात, त्या ठिकाणचं ट्रॅफिक वाढतंय. खूप अडचणी त्या ठिकाणी जाणवतात, शिस्त त्या ठिकाणी दिसत नाही. निश्चितपणानं नागरिकांची देखील याच्यामध्ये काहीतरी भूमिका आणि जबाबदारी असली पाहिजे, या मताचं मी आहे. परंतु हे करत असताना त्यांना शिस्त लावण्याचं जे काम आहे, ते प्रशासनाचं देखील आहे. नगरच्या बाजारपेठेमध्ये गाडी घालताच येत नाही, अशी परिस्थिती आहे. व्यापारी ज्यावेळेला आमच्याशी संवाद साधतात, त्याला अनेक समस्या त्या ट्रॅफिकच्या अनुषंगानं मांडत असतात. पुण्याचे वन वे पाटील, नगरचे वन वे पाटील होतील का, हे तुम्ही मला सांगा, अशी आपल्याला विनंती आहे माझी. दिल्लीमध्ये एक प्रयोग केला गेला होता. या दिल्लीच्या प्रयोगामध्ये असं काढलं होतं की एका दिवसामध्ये किती ट्रॅफिक व्हायोलेशन्स होत असतील. जेव्हा आकडेवारी काढली तेव्हा आश्चर्य वाटण्यासारखं होतं. 1,75,00,000 व्हायोलेशन्स हे एका दिवसामध्ये एका शहरामध्ये होतं. तिथे जर कोटीत असेल तर इथे निश्चितच लाखामध्ये असणार आहे. आणि याच्यामध्ये दंड किती होतो, तर तो 4,000 ते 5,000 वाहनांना. तर त्याच्यामुळे कितीही पोलिसांनी ठरवलं, तर उद्यापासून मी कितीही आश्वासन दिलं की कुठली गाडी नो पार्किंगमध्ये लागणार नाही, तर ते पोलिसांच्यानी शक्य आहे असं मला वाटत नाही. खरं तर वाहतूक ही एक प्रायोरिटीचा विषय आहे. आता ह्या 5,000 कारवाया कुठल्या करायच्या, याचा जर अभ्यास केला तर असं लक्षात येतं की आम्ही एक प्रायोरिटी ठरवतो की कुठल्या कारवाया आधी करायच्या. म्हणजे मी जर मागं लागलं की सगळा पोलीस नगरमधलं आणून नगर शहरामध्ये जरी उभा केलं तरी सुद्धा व्हायोलेशन होणार आहेत. या व्हायोलेशन्समध्ये लोक कशा पद्धतीने घेतात आणि ती लोकांची कितपत प्रायोरिटी असते. आता साधा विषय बघा, हेल्मेटचा विषय. हेल्मेट घालावं का न घालावं हा खरं तर प्रत्येकाने ठरवायला पाहिजे, ते आपल्या आरोग्यासाठी किती आवश्यक आहे. पोलीस त्यांच्या पद्धतीनं निश्चितच कारवाई करत राहतील, पण जो पण नागरिक ठरवत नाही तोपर्यंत सुधारणा होणार नाही. आपल्याकडेचे लोक मुंबईला गेले की ते मुंबईमध्ये चांगल्या पद्धतीने ते थोडा विचार करतात, अरे मुंबईमध्ये लेन बदलायला नको, इथं लेनप्रमाणे चालतं. कारण लेन तोडायचा प्रयत्न केला की लगेच शेजारचा माणूस म्हणतो, अरे का जा रे होतो. नगरमध्ये लेन चेंज केली तर कुणी विचारत नाही. तोच माणूस बाहेरच्या देशात गेला तर तो तिथे एकदमच शिस्तीने गाडी चालवायला लागतो, आणि बाहेरून पुन्हा नगरमध्ये आला तर पुन्हा पहिल्यासारखा चालवायला लागतो. तर त्याच्यामुळे वाहतूक हा जो विषय आहे, हे पोलिसांनी कारवाई आणि मगच मी सुधरेन असं नाहीये
हे कुठेतरी प्रत्येकाच्या डोक्यामध्ये आहे. जो पण नगरमधील लोक किंवा कुठल्या शहरामधील लोक हे ठरवत नाही की मला शिस्त पाळायची आहे, तोपर्यंत पोलिसांनी कितीही दंड केले तरी वाहतुकीला शिस्त लावता येणार नाही. याचा अर्थ मी असं काही म्हणत नाहीये की आम्ही ही जबाबदारी झटकतोय. आम्ही निश्चितच काही प्रायोरिटी एरियाज आहेत, या प्रायोरिटी एरियाजमध्ये जिथे जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करू. वाहतूक कोंडी ही सगळ्यात पहिली प्रायोरिटी आहे. तर त्याच्यामुळे कुठल्याही रस्त्यावरती वाहतूक कोंडी होणार नाही ही प्रायोरिटी निश्चितच आम्ही पार पाडू. याच्या व्यतिरिक्त ट्रॅफिक इंजिनिअरिंगचा वापर करून काही चौकामध्ये कशी सुधारणा करता येईल, विशेषतः काही पेठांमध्ये म्हणजे जसं कापडपेठ असेल, या पेठांमध्ये इमिजिएट कशा पद्धतीनं थोडंफार इम्प्रूव्हमेंट करता येईल, अशा काही योजना राबवायचा निश्चित मनोदय आहे. याला आवश्यक आहे ते आपल्या सर्वांची साथ. आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं तरच ही समस्या कमी होऊ शकते असं मला वाटतं. एस पी साहेबांनी आपल्याकडनं व्यक्त केलेली अपेक्षा ही सुद्धा अत्यंत रास्त आहे. शेवटी नागरिक देखील त्याला इक्वली रिस्पॉन्सिबल असतात. तर मी देखील आपल्याला आवाहन करेल, या निमित्तानं नगरकरांना आवाहन करेन आणि फेसबुकवरून देखील हा कार्यक्रम खूप लोक पाहणार आहेत नंतर. तर ह्यासाठी प्रशासनाला आपलं सहकार्य जेवढं असेल त्याला प्रशासनाने देखील चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ड करता येईल. सर, नगर शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आसपासच्या भागात येणाऱ्या ग्रामीण भागात येणाऱ्या मुलींची देखील संख्या फार मोठ्या प्रमाणावरती आहे. या शहरामधली जी काही कॉलेजेस आहेत, मग ते न्यूआर्ट्स कॉलेज असेल, नगर कॉलेज असेल, सारडा कॉलेज असेल, हा MPC UPSCचा तयारी करणारा बालिकाश्रम रोड असेल, फार मोठ्या प्रमाणावरती मुली देखील त्याच्यामध्ये सहभागी असतात. त्या अनुषंगाने मला आपल्याला विचारायचं आहे की छेडछाडमुक्त कॉलेज आणि छेडछाडमुक्त हा सगळा परिसर जो आहे, ईव्ह टीचिंगच्या घटना घडणार नाहीत, यासाठी काय प्रकारचं काम तुम्ही डोक्यात घेतलेलं आहे? आणि हे काम करायचं मी तुम्हाला आधीच ॲश्युअर करतो की आज ज्या व्यासपीठावरती आपण बसतोय ते नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया NSUIचं आमचं जे विद्यार्थी काँग्रेसचं व्यासपीठ आहे. निश्चितपणानं तुमच्या या उपक्रमामध्ये आमचे विद्यार्थी काँग्रेसचे विद्यार्थिनी कार्यकर्ते हे सक्रियपणे आपल्यावर त्या ठिकाणी काम करण्यासाठी उपलब्ध असतील. आपण प्रश्नाचं उत्तर द्यावं ही विनंती. महिलांच्या संदर्भातले होणारे गुन्हे आणि विशेषतः मुलींच्या संदर्भातले होणारे गुन्हे याच्यावरती गेल्या एक 10-12 वर्षात आपण बघितलं असेल, विशेषतः निर्भया केस ज्या वेळेला झाली, ते निर्भया केसनंतर मोठ्या प्रमाणावरती जनजागृती होताना दिसून येते. मला असं वाटतं की ही जी आकडेवारी आहे, ही आकडेवारी बघत असताना आम्ही नेहमी एक गोष्टीकडे लक्ष देतो. 2012 पासून 2021 पर्यंत गुन्ह्यामध्ये सतत वाढ होताना दिसून येते आणि ही होणारी वाढ ही हेल्दी आहे असं आम्हाला वाटतं. कारण वाढ होते गुन्ह्यामध्ये आणि मग ती हेल्दी कसं असू शकेल असं निश्चितच तुमचा प्रश्न असेल. मला असं वाटतं की आपली जी सोशल स्ट्रक्चर आहे, या सोशल स्ट्रक्चरमध्ये कुठल्याही मुलीच्या बाबतीत जर छेडछाड झाली तर ती तक्रार द्यायला पुढे येण्याचं प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे ती तक्रार द्यायला निघाली तर तिच्या मैत्रिणीच सांगतील की बाई तक्रार देऊ नको, जाऊ दे ना. उलट लोक असेच म्हणतील की तूच काहीतरी आगाऊपणा केला असेल, तूच काहीतरी वेगळ्या पद्धतीने बघितलं असेल, तुझीच काहीतरी चूक असेल आणि तुझी चूक नसेल तर गप बस ना, तू असं केलं तर तूच बदनाम होणार आहे. म्हणजे मुलींनी तक्रार दिली तर मुली बदनाम. आणि याच्यामध्ये मैत्रिणीच नाही तर शाळा कॉलेज प्रशासन सुद्धा सामील होतात काही वेळेला की नको तू तक्रार देऊ नको, नाहीतर आमच्या कॉलेजची बदनामी होईल. पुढे जाऊन आपल्याला आश्चर्य वाटेल की पेरेंट्स सुद्धा बऱ्याच वेळेला तक्रार द्यायला पुढे येत नाहीत. ते म्हणतात तू गप बस ना, तू तक्रार दिली तर उगीच उद्या पुढे जाऊन तुला लोक नावं ठेवतील. तर त्याच्यामुळे जेवढी काही गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण आमच्याकडे आहे हे ते हिमनगासारखं आहे की 10% जे दिसतंय तेवढेच गुन्हे दाखल होत आहेत, 90% असे दबले जातात. हे जे दबले जाणारे गुन्हे आहेत हे ज्यावेळेला रिपोर्ट व्हायला सुरू होईल तेव्हा आकडेवारी वाढताना दिसून येईल. आणि जेव्हा आकडेवारी वाढेल त्यावेळेला मग हे आगाऊपणा करणारे जे घटक असतील समाजामध्ये यांच्यावरती कारवाई करायला पोलिसांना मदत होईल. आणि थोड्या वर्षांनी जेव्हा ही आकडेवारी वाढेल तेव्हा समाजामध्ये मग इतक्या कारवाई होतील की पुढील कालावधीमध्ये मग मुलींच्यावरती छेडछाड किंवा इतर जे काही अत्याचार असतात ते हळूहळू नॅचरली कमी व्हायला लागतील. म्हणजे मग पाण्याच्या खाली काही लपणार नाही आणि रिपोर्टिंग चांगल्या पद्धतीने होईल. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मुलांना आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थिनी मैत्रिणींना मी अगदी आग्रहाचं सांगू इच्छितो, कुठंही अन्याय झाला तर कृपया खपवून घेऊ नका.
तो निश्चित पोलिसांपर्यंत पोचवा. पोलीस आपल्याला मदत करतील. आता तर कायद्यामध्ये असे बदल झालेले आहेत की कुठंही कुणी तक्रार केली तर घरामध्ये कळत सुद्धा नाही. मला आठवते पुण्यामध्ये मी काम करत असताना एका व्यक्ती माझ्याकडे आला आणि तो म्हटला की साहेब, एका मुलाच्या विरुद्ध माझी तक्रार आहे, त्यानं माझ्या मुलीला छेडलं, ती लहान वयाची मुलगी होती, आणि कृपया आपण याच्या बाबतीत त्या मुलावर काहीतरी कारवाई करा, पण मला काही फिर्याद द्यायची नाही. तर मी त्याला विचारलं, बाबा तुला फिर्याद का द्यायची नाही? तर त्यांनी अर्थातच हे सांगितलं की आपल्या समाजामध्ये ही गोष्ट ॲक्सेप्टेबल नाही आहे. या मुलीचं उद्या लग्न होणार आहे, या मुलीला उद्या नावं ठेवतील. शेवटी कायद्याने जे प्रोव्हिजन आपल्याकडे केलेले आहे त्याचा वापर आम्ही केला. आता फिर्याद द्यायची असेल तर लहान मुलींना किंवा मुलांना पोलीस स्टेशनला जाण्याची आवश्यकता नाही आहे. तुमच्या घरात बसून फिर्याद घेता येते. या मुलीची आम्ही पुढे फिर्याद घेतली. या गुन्ह्याचा तपास झाला. कुठल्याही वर्तमानपत्र याच्या संदर्भातली कुठलीही बातमी छापत नाहीत. याचा सुनावणी झाली कोर्टामध्ये. या आरोपीला शिक्षा सुद्धा झाली पुढे जाऊन. आणि त्या मुलीच्या आजी आजोबांना सुद्धा घरात माहिती नव्हतं की आपल्या नातीने ही तक्रार दिली. म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीच्या कायद्यामध्ये आता बदल झालेले आहेत. तर त्याच्यामुळे जिथे जिथं असा काही अन्याय होत असेल तिथं तिथं तो निश्चित त्याचा मुकाबला करणं आवश्यक आहे. त्याची तक्रार देणं आवश्यक आहे. त्याला शासन करणं आवश्यक आहे. हे ज्या वेळेला होईल त्यावेळेला निश्चितच आपलं वातावरण बदलेल. आमच्याकडे भरोसा सेल आहे. आमच्याकडून निर्भया पथकाची पथकंसुद्धा आम्ही आता निर्माण केलेली आहेत. कर्जत जामखेड भागामध्ये आम्ही एक विशेष निर्भया पथक प्रायोगिक तत्वावरती सुरू केलेले. तिथल्या आमदार महोदयाने आम्हाला मदत केली आणि तिथं काही गाड्यासुद्धा दिल्या. तर त्याचा वापर करून तिथल्या शाळा कॉलेजमध्ये सुद्धा जाऊन आम्ही आता जागृती करण्याचा प्रयत्न करणार आहे. शाळा कॉलेजमध्ये जाऊन तक्रार पेटी बसवता येतील का? या तक्रार पेटी विशेषतः वॉशरूममध्ये बसवता येतील का? म्हणजे ते हेडमास्टरच्या केबिनच्या बाहेर न बसवता. तर या पद्धतीचे प्रयोग करण्याचा मनोदय मला वाटतं पुढील कालावधीमध्ये हे निश्चित याच्यामध्ये प्रगती करून माझा आणि पोलीस खात्याचा आमचा हाच दृष्टिकोन आहे की मुलींच्या बाबतीत जे होणारे अत्याचार आणि जे गुन्हे आहेत याचं प्रमाण कसं नॅचरली कमी करता येईल याच्यासाठी मीच नाही तर अख्खं महाराष्ट्र पोलीस याच्यासाठी झटत आहे. अत्यंत चांगली कल्पना आता सरांनी या ठिकाणी मांडली. आपण आता जी काही विशेषतः मुलींच्या टॉयलेट्समध्ये तक्रार पेट्या बसवण्याची जी कल्पना मांडली त्या कल्पनेचं मी स्वागत करतो. आणि या निमित्तानं मी माझ्या विद्यार्थी काँग्रेसच्या सहकाऱ्यांच्या वतीनं साहेब जाहीर करतो की आमची अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसची विद्यार्थी विंग जी आहे ती अहमदनगर शहरातील सगळ्या महाविद्यालयांच्या मुलींच्या टॉयलेट्समध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रार पेट्या इन्स्टॉल करतील. आणि आपल्याला विनंती आहे की आपल्या पोलीस प्रशासनाने त्यांचा त्या ठिकाणी पाठपुरावा करावा आणि मुलींना त्या ठिकाणी न्याय द्यावा. त्याला कुलूप फक्त आम्ही लावू. म्हणजे त्याची चावी फक्त आमच्या महिला अधिकाऱ्याकडे असेल. नाही, कुलूप आम्ही लावून चावी आपल्याकडे देऊ. आम्ही तेही काम करू. या निमित्ताने मी आपल्याला सर विचारू इच्छितो की इथं मुली आहेत आणि अनेकांपर्यंत हा संदेश नंतर पोहोचणार आहे. जर अशी कुठली घटना मुलींबरोबर घडली किंवा मुलांच्या नजरेस ती आली आणि त्यांना ती आपल्यापर्यंत पोहोचवायची असेल तर या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून आपण स्वतःचा मोबाईल नंबर या शहरातल्या जिल्ह्यातल्या मुलींसाठी जाहीर करणार का? निश्चित करणार. मग तो तुम्ही या ठिकाणी सांगितलं तरी चालेल. मुली तो नोट डाऊन करतील आणि फेसबुकच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी अनेकांपर्यंत नंबर पोहोचेल. माझा नंबर आहे 9823 99 77 89. 9823 99 77 89. कृपया याच्यावरती व्हॉट्सॲप नाही आहे, परंतु मी SMS पटकन उचलतो. म्हणजे आपण SMS केला तर निश्चितच मी रिप्लाय करू शकेन. SP साहेबांच्या भूमिकेचं आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजून त्या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतं. तरी फार मोठी गोष्ट आज आपण नगरकरांसाठी या ठिकाणी या निमित्तानं जाहीर केली आहे. मी पुढच्या प्रश्नाकडे वळतो की जिल्ह्याचा हा सगळा कारभार चालवत असताना ही यंत्रणा कार्यान्वित करत असताना आपल्याला फार मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची त्या ठिकाणी गरज असते. त्याचबरोबर अद्यावत अशा स्वरूपाची वाहनं असतील, पेट्रोलिंगसाठीची वाहनं असतील यांची गरज असते. ज्याला आकडेवारीचा अभ्यास केला त्यावेळेस असं लक्षात येतं की ती पुरेशा प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत. मग ही कसरत आपण कशी पार पाडणार आहात? खरं तर मनुष्यबळ कमी आहे हे महाराष्ट्रातच नाही, भारतामध्ये सर्वच ठिकाणी पोलिसांचं मनुष्यबळ कमी आहे. मला असं वाटतं याच्याकडे हे कधी मिळतील आणि मग मी त्याच्यानंतर काम करेन
याच्यापेक्षा आहे त्या मनुष्यबळातून जास्ती काम कसं करता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपण बघितलं असेल, साधं एक CCTV कॅमेरा जर लावला असेल किंवा एखाद्या पेठेमध्ये CCTV कॅमेरा लावला असेल, तर तो CCTV कॅमेरा एक पोलिसासारखं काम करतो. आपण मुंबईमध्ये गेला, पुण्यामध्ये गेला, आता तिथे ANPR लावलेले आहेत, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन. म्हणजे तुम्ही जर सिग्नल तोडला तर ऑटोमॅटिकली तो आयडेंटिफाय करतो आणि तुमचं चालान जनरेट होतं. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा जर वापर केला तर निश्चितच मनुष्यबळ मल्टिप्लाय करायला आपल्याला फायदा होतो. आणि याच्याबरोबरच पोलिसांचं ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट जर करता आलं, की प्रत्येक पोलीस चांगलं काम कसं करता येईल याचा जर प्रयत्न केला तर मला वाटतं आहे एवढ्या मनुष्यबळात सुद्धा आम्ही भरपूर चांगलं काम करू शकतो. ट्रॅफिक असेल, गुन्हेगारी असेल, या सगळ्यामध्ये मनुष्यबळ मल्टिप्लाय करणं आणि मल्टिप्लाय करत असताना त्यातला सगळ्यात मोठा रिसोर्स म्हणजे तुमची जर मदत घेतली. मी खाजगी वेशातील खरं तर तुम्ही सगळेजण पोलीस आहात, आम्ही युनिफॉर्मच्या आतमध्ये माणूस आहे, परंतु आपण सुद्धा युनिफॉर्म नसणारे सर्वजण पोलीस आहेत. समाजाचं जर योगदान हे गुन्हे नियंत्रण किंवा पोलिसांवरती जर लोकांचा विश्वास वाढला तर मला वाटतं निश्चितच आम्ही आमचे रिसोर्सेस हे वाढवू शकतो. समाजानं जर मदत केली तर निश्चितच त्याचा फायदा होतो. याच्यासाठी आवश्यक जे आहे ते पोलिसांच्या प्रती लोकांच्या मनामध्ये एक आदर किंवा भीती कमी होणं हे जर झालं तर निश्चितच आहे त्या मनुष्यबळामध्ये आम्ही चांगलं काम करू शकतो. निश्चितपणानं मी आता शेवटचे 2 प्रश्न घेऊन थांबणार आहे, कारण की बराच वेळेला आपण साहेबांचा वेळ या ठिकाणी घेतला आहे. साहेब, आपण आता भीती आणि याच्यातलं भाष्य केलं. दुसऱ्या बाजूला समाजामध्ये पोलिसांचा दरारा देखील असणं फार आवश्यक आहे. तो दरारा जर नाहीसा झाला तर अनेक वेळा वर्तमानपत्रातून अशा देखील बातम्या येतात की एखाद्या ट्रॅफिक पोलिसाला त्या ठिकाणी आरेरावी नागरिक करतात. कधीकधी पोलिसांवर देखील त्या ठिकाणी वेगळा प्रसंग उद्भवतो. एवढंच नाही तर 2018मध्ये ज्याला एक अप्रिय घटना या देशातली घडली, त्यावेळेला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात घडलेल्या प्रसंगातनं पोलिसांचं मनोबलाचं खच्चीकरण होतं की काय, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आणि समाजामध्ये देखील त्याचा एक वेगळा संदेश त्या निमित्तानं गेला. त्याला जोडून मी आपल्याला विचारतो की हे काम करत असताना, एवढ्या महत्त्वाच्या जागेवरती जबाबदारी पार पडत असताना, ज्याला राजकीय पक्षांकडनं आणि राजकीय पक्षांच्या सो कॉल्ड नेत्यांकडनं आपल्यावरती एखाद्या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये ज्याला फोन येतो आणि दबाव येतो, म्हणजे पहिला प्रश्न फोन येतो का, त्याचं आपण खरंखर उत्तर द्यावं. आणि दुसरा प्रश्न आहे की ज्याला दबाव येतो त्याला तुम्ही ते कसं टॅकल करता? खरं तर राजकीय व्यासपीठावर बसलोय म्हणून नाही, माझा हा महाराष्ट्र पोलीसमध्ये काम करत असतानाचा हा अनुभव आहे की आम्ही या ठिकाणी ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला मी एकदा सिलेक्ट झालो की पुढे 30-32 वर्ष मी सर्व्हिस करणार असतो. राजकीय कार्यकर्त्याला मात्र प्रत्येक 5 वर्षांनी परीक्षा द्यावी लागते. त्यामुळे अकाउंटेबिलिटी जी असती ती कदाचित आमच्यापेक्षा जास्ती राजकीय पक्षांची असते, पण ते कुठल्याही पक्षाचा असू दे. हे करत असताना ॲक्सेसिबिलिटी जी असते ती पोलिसांच्या पेक्षा राजकीय नेतृत्वाची ॲक्सेसिबिलिटी ही चांगली असते. लोकांना अन्याय झाला, अत्याचार झाला तर लोकांनी जायचं कुणाकडे? आपली जी पोलिसिंगची सिस्टीम आहे, तुम्ही आमचा बॉम्बे पोलीस ॲक्ट बघितला असेल किंवा कुठलीही ॲक्ट्स बघितले असेल, आमची पोलिसिंग सिस्टीम ही ब्रिटिशकालीन पोलीस सिस्टीम आहे. म्हणजे बळाचा वापर करून किंवा लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करून त्या माध्यमातून पोलिसिंग करायचा हा ब्रिटिशकालीन किंवा ज्याला कॉलोनियल रूलमध्ये ही पद्धती होती. पुढे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण अजूनसुद्धा फ्रेमवर्क हे जुनंच आहे. म्हणजे मला कुणालाही अरेस्ट करायचं आहे, मी कधीही अरेस्ट करू शकतो. खरं तर हे तेवढं सोपं नाही आहे. आपण एक ट्रान्झिशन फेजमधून जातोय. तर या ट्रान्झिशन फेजमध्ये पोलिसांना पूर्वीची सिस्टीम सोडून आता या नवीन पद्धतीमध्ये जाण्यासाठी, म्हणजे आपण बघितलं असेल अमेरिका असेल किंवा इंग्लंड असेल, या ठिकाणचे पोलीस कशा पद्धतीने बोलतात.
या ठिकाणी जर कुणाला अरेस्ट करायचं असेल तर तिथे कोर्टाचं वॉरंट असल्याशिवाय कुणाला अरेस्ट करता येत नाही. मी पुरावे आहेत का नाही हे न बघता मी अरेस्ट करू शकतो. तिथे तुम्हाला पुरावे आहेत का नाहीत हे करण्यासाठी तुम्हाला कोर्टामध्ये जाऊन कोर्टाकडून वॉरंट घ्यावं लागतं आणि विदाऊट पुरावे अटक करू शकत नाही. तर त्याच्यामुळे निश्चितच ही जी रॉ पॉवर पोलिसांच्या मध्ये आहे याला कुठेतरी ब्रेक लागणं निश्चितच गरजेचं आहे. मी असं म्हणणार नाही सगळेजणच या पद्धतीने वागतात, परंतु जर राजकीय नेतृत्व जे इझिली ॲक्सेसेबल असतं त्याच्याकडे जर लोक गेले नाहीत तर मग लोकांच्याकडे पर्याय उभा राहते. आणि अगदी मी पुन्हा एकदा सांगतो, मी या व्यासपीठावर बसून सुद्धा सांगू शकतो, माझा अनुभव राजकीय नेतृत्वाच्या बाबतीत अतिशय पॉझिटिव्ह आहे. मला आजपर्यंत असं कोणी सांगितलं नाही की साहेब हा गुन्हा खुनाचा आरोपी आहे आणि याला सोडून द्या, हा गुन्हा दाखल केला आणि तुम्ही करू नका. जर व्यवस्थित पद्धतीने सांगितलं आणि कन्व्हिन्स केलं तर महाराष्ट्रातलं नेतृत्व खरंच जागरूक आहे. मला आजपर्यंत असा कधीही अनुभव आला नाही. मला उलटं असं कधी कधी वाटतं की अन्याय झालेले अनेक लोक ज्याला आम्ही त्यापर्यंत पोचू शकत नाहीत ते जर लवकर कुणाकडे तरी पोचले असते तर निश्चितच त्याचा फायदा लोकांना झाला असता. माझ्याकडे कधी कधी ऑफिसला गेलो की काही लोक येतात, लोक आत आले की आत आल्यावर विचारतात, मी म्हणतो आत या, मग ते आत येतात, आत आलं की विचारतात साहेब ते साहेबांचा फोन आला होता का, मी म्हणतो नाही आला, तर थांबा थांबा आलो. मी म्हटलं अरे ये तुझा प्रॉब्लेम काय आहे. तो बाहेर जातो, थोड्या वेळानं फोन येतो, पुन्हा थोड्या वेळानं तो माणूस आत येतो, साहेब फोन आला होता, हा आला होता, मग तो समाधानानं बसतो. याला कारणीभूत कुठंतरी आम्ही सुद्धा आहे. म्हणजे अशी प्रथा झाली आहे की फोन आला तर व्यवस्थित काम करतात आणि फोन नाही आला तर व्यवस्थित काम नाही करत. तर त्याच्यामुळे ही टाळी एका हातानं वाजत नाही. थोडी सुधारणा आम्ही सुद्धा करायला पाहिजे, थोडी सुधारणा समाजामध्ये सुद्धा होणं अपेक्षित आहे. परंतु हा ट्रान्झिशन फेज आहे. लवकरच असे दिवस आपल्याला बघायला मिळतील की आपण पोलिसांना साहेब तुमचं चुकलंय असं म्हणताना भीती नाही वाटली पाहिजे कुणाला. मी योग्य करतो आणि मी SP म्हणून मी बोलतो म्हणून ते बरोबर आहे असं कधी होत नाही. प्रत्येक माणूस हा व्यक्ती असतो आणि प्रत्येक व्यक्ती ही चूक करू शकते आणि पुढचा माणूस सर्वसामान्य माणूस ज्या वेळेला पोलिसांना तुमची चूक आहे हे सांगतो ते पॉझिटिव्हली घेण्याची प्रवृत्ती पोलिसांच्याकडे असायला पाहिजे. एवढं जमिनीवरती पाय असणारा अप्रोच जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांचं जर असेल तर निश्चितपणानं खूप चांगल्या प्रकारचं काम आपल्या हातून घडेल याविषयी माझ्या मनात कुठली शंका नाही. एका जबाबदार राष्ट्रीय पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी आपला ॲश्युअर करतो की आमची विद्यार्थी काँग्रेस असेल, युवक काँग्रेस असेल आणि सगळ्या फ्रंट आणि काँग्रेस असेल, आमच्याकडनं असं कुठलंही लाजिरवाणं काम या शहरामध्ये घडणार नाही की ज्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या शहरामध्ये निर्माण होईल. आपण सर या ठिकाणी आलात, आम्हाला वेळ दिला. खरं तर विद्यार्थी काँग्रेसचा कौतुक या ठिकाणी खूप केलं पाहिजे. माझे सहकारी चिरंजीव गाढवे असतील, सुजित जगताप असेल, त्याचबरोबर प्रशांत जाधव असेल, धुळाजी महारनवर असेल, किरण असेल, श्यामल असेल, योगेश ओसवाल असेल, या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो की एवढा चांगला कार्यक्रम घेण्याची त्या ठिकाणी आपण संकल्पना त्या ठिकाणी राबवली. खरं तर या संकल्पनेचा मूळ जनक मी नाही तर माझे सहकारी शहर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब पवार सर आणि माझे दुसरे सहकारी प्राध्यापक डॉक्टर बापू चंदन शिवे सर हे दोघे आहेत. या दोघांसाठी देखील खूप टाळ्या आपण त्या ठिकाणी वाजवाव्यात. सर मी यांचा उल्लेख करतामधून प्राध्यापक डॉक्टर असा उल्लेख केला. सांगण्याचा दुसरा हाही माझा आता हेतू होता की काँग्रेस पक्षामध्ये अशा पद्धतीची डॉक्टरेट असणारी माणसं त्या ठिकाणी काम करतायत. आम्ही ज्याला कार्यकारिणी जिल्ह्याची केली त्यावेळेला सर आम्ही निक्षून पाहिलं की कुणीही गुन्हेगार आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल आहे असा कार्यकर्ता त्या ठिकाणी आमच्या कार्यकारिणीमध्ये नसेल याची आम्ही त्या ठिकाणी खबरदारी घेतली. SP साहेब आपण या ठिकाणी आलात हे आपला आभार मानतो आणि पुढची सूत्र पुन्हा एकदा बापूंकडे देतो. धन्यवाद. प्रश्न विचारायचा आहे? या ना, या पुढे माईक घ्या, या पुढे इकडे या, नाही द्या. कुणाला प्रश्न विचारायचे असतील तर जरूर वेलकम. सर्वसूनच विचार. पंडागळे संतोष आहे. मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकलेलो आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन केलं आणि MPSCची तयारी करतो गेल्या 2 वर्षापासून. हे राजकारण, MPSC, स्पर्धा परीक्षा ह्यांना सगळ्याला सोडून माझा एक कॉमन प्रश्न आहे, जे की माझ्या टेजमधून माझ्या वयामधून तुम्ही पण गेलेला आहे आणि किशोर सर पण गेलेले आहेत.
सर प्रश्न असा आहे की एम पी सीचं वय म्हणजे 21 आणि मुलगाही नेमका ह्याच वयात म्हणजे तरुण 21च वयात होतो. तर सर प्रश्न असा आहे समोर असते एक ॲट्रॅक्शन आणि दुसरं असतं एम पी सी किंवा जी काही स्पर्धा परीक्षा असेल ती. ह्या दोन्ही गोष्टीला सामोरे जावं लागतं. म्हणजे जर करिअर केलं तर मनाला हा प्रश्न पडतो की यार हेच असतं आयुष्य जगायचं, बाकीच्या गोष्टी करायचं. आणि जर बाकीच्या गोष्टी केल्या तर परत मनाला प्रश्न पडतो की हेच असतं करिअर घडवायचं. सर या दोन्ही न्यूनगंड समोर असतो, या दोन्हीतून काय केलं पाहिजे, म्हणजे हे केलं पाहिजे हे केलं पाहिजे आणि त्यातून करिअर कसं मिळवायचं ह्याला तुम्ही सामोरं गेलं आणि त्याचं अपेक्षित उत्तर मला तुमच्याकडून आहे. नाही सर, हा फार मला- महत्त्वाचा प्रश्न आहे. मी माझ्या आधीत पण हा प्रश्न ठेवला होता. मला त्याला जोडून तू विचारायचं आहे की तुम्ही देखील त्या अवस्थेतनं आपण सगळेच गेलेलो आहोत, ज्याला कधी असा प्रश्न तुमच्या समोर उभा राहिला असेल तर तुम्ही त्याला काय त्यातलं निवडलं आणि कसं निवडलं हे देखील आपण मुलांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करून सांगावं. मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर आधी किशोर सरांनी दिलंय. मी हे पद मिळालं की मी आनंदी होईन, मी या पोस्टवर गेलो तर मी खुश होईन, मी इथं गेलो तर मी समाधानी होईन, असं काही नसतं. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल, आत्ता सुद्धा मी इथे जरी काम करत असलो तरी सुद्धा ज्यावेळेला मी या पदावरून गावाकडे जातो की माझ्या मित्रांच्या मध्ये जातो तर तेव्हा सुद्धा तिथे गेल्यानंतर मित्रांच्या बरोबरच टपरीवरती जाणं, चहा पिणं, या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा खूप आनंद मिळतो. मी या पदावरती गेलो तरच मी समाधानी होईल, माझ्या सगळ्या गरजा भरतील असं निश्चितच नाही. तुम्ही जे कराल ते करा ज्याच्यामधून तुम्हाला आनंद मिळेल. खरं तर पदापेक्षा किंवा पोस्टपेक्षा तुम्ही जे काही आयुष्यामध्ये कुठलाही व्यवसाय कराल त्याच्यामध्ये जर तुम्हाला आनंद मिळत असेल तर ते करा. तर त्याच्यामुळे ते कॉम्प्रोमाइज करून काय करावं लागत असेल तर मला वाटतं ते करण्याची बिलकुल आवश्यकता नाही. एक पोलीस कर्मचारी असेल किंवा माझ्या ऑफिसमध्ये काम करणार पिऊन असेल, कधी कधी त्यांचाही मला हेवा वाटतो. जे काय करतोय त्याच्यामध्ये आनंद मिळवला तुम्ही तर त्याच्यापेक्षा काही मोठं नसतं. प्रसिद्धी किंवा तुम्हाला एखादं एक स्टेटस हे मिळतं असं जरी आपल्याला दुरून वाटत असलं तरी काम करत असताना आम्हाला तसं काही वाटत नाही. आणि जे या गोष्टीसाठी काम करणारे असतात मग ते चांगले काम करू शकत नाही. त्याच्या पलीकडे जाऊन फक्त मला इथे येऊन सर्वसामान्य लोकांची सेवा करता येईल, काम करता येईल, इथे येण्याचा माझा फायदा एवढाच आहे की मला जे वाटतं ते समाजासाठी मी ते करण्याची माझी ताकद जास्ती असते. मला जे वाटतं आणि मला जे आवडतं आणि मला जे आनंद मिळतो ते मला करायला मिळतं. हे सॅटिस्फॅक्शन इथं जसं आहे तसं प्रत्येक प्रोफेशनमध्ये. तर त्याच्यामुळे सिव्हिल सर्व्हिसेस करावी असा आग्रह मी निश्चित करणार नाही. तुम्हाला जे काही आयुष्यामध्ये चांगलं वाटतं ते चांगल्या पद्धतीने जर केलं तर तेच समाधान तुम्हाला मिळेल असं मला वाटतं. धन्यवाद सर. विठ्ठल श्रीपत, मी इथंच राहते. तर माझा म्हणजे तुम्हाला प्रश्न नाही आहे पण तुमचा ओपिनियन पाहिजे त्याच्यावर. तर आता कोविडचा पिरियड चालू होता 1 वर्षापासून. तर तेव्हा ना सर म्हणजे बिस्तबाग चौक सगळीकडे नगरमध्ये करप्शन जरा जास्तच वाढतं आहे. जेंडर इक्वॅलिटी मिळत नाही आहे. जे आपल्याला राईट्स पाहिजे ते मिळत नाही आहेत. तर ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? निश्चितच करप्शन हे फक्त प्रशासकीय सेवेमध्येच चालतं असं काही नाही आहे. सर्वसामान्य व्यापारी असेल, सर्वसामान्य नागरिक असेल, जो शेतकरी असेल, जो दुधामध्ये भेसळ करतो तो पण करप्शनचाच प्रकार आहे. एखादा व्यापारी असेल योग्य पद्धतीने टॅक्स भरत नाही तो सुद्धा करप्शनचा प्रकार आहे. ते करप्शन हे फक्त प्रशासकीय सेवेमध्ये आहे असं निश्चित म्हणता येणार नाही. हे करप्शन प्रत्येक फील्डमध्ये. आणि असं म्हणतात की समाज जसा आहे तसं गव्हर्नन्स आपल्याला मिळतं. तर त्याच्यामुळे समाज जसा आहे तसं पोलिसही आहे, समाज जसा आहे तसे शिक्षक आहेत, समाज जसा आहे तसे राजकारणी आहेत, समाज जसा आहे तसं प्रत्येक प्रोफेशनमध्ये काम करणारे लोक आहेत. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम फक्त इथेच आहे असं नाही मी म्हणणार.
तर सर, त्याच्यामुळे हा पूर्ण हा जो करप्शन आहे ना, हा कम्प्लीट इंडियामध्ये आहे आणि करप्शनमुळेच आपला इंडिया डेव्हलप होत नाहीये. हा पण एक प्रॉब्लेम निश्चित आहे. आहे, निश्चित आहे. याच्यामध्ये कुठेही त्याचं समर्थन करतोय असं नाही. माझं म्हणणं ही समस्या आहे आणि ही समस्या समाजाने मिळूनच याच्यामध्ये सोल्युशन मिळालं पाहिजे. पोलिसांच्याकडे निश्चित म्हणजे अँटी करप्शन ब्युरो आहे. याच्यातून निश्चित याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम पण होताना दिसून येते. मी आशावादी आहे की पुढील काही कालावधीमध्ये आणखीन सुधारणा दिसायला लागतील. टेक्नॉलॉजी जशी जशी वाढायला लागली तसं तसं करप्शनवरती अंकुश मिळायला लागतो. आता आपण बघितलं असेल सर्व पोलीस ठाणे आता CCTVच्या नजरेत असणार आहे आणि या CCTVचं कंट्रोल इथं नाही तर मुंबईला आणि दिल्लीला असणार आहे. आजकाल इलेक्शन्स सुद्धा मध्ये झाल्या होत्या. या इलेक्शनला एक ॲप होतं. या ॲपमध्ये कुठेही काहीही गैरप्रकार दिसत असेल तर तत्काळ फोटो काढला की तो डायरेक्ट इलेक्शन कमिशनकडे जात होता. मला वाटतंय समाजामध्ये होणारे बदल आणि टेक्नॉलॉजीचा होणारा वापर याच्यामुळे आपल्या जिल्ह्यामधूनच खरं तर अण्णा हजारे असतील यांनी इतकं चांगलं काम केलेलं आहे. या सगळ्यांच्या प्रयत्नांनी आपल्याला सुधारणा म्हणजे पूर्वी 20 वर्षापूर्वी जी परिस्थिती होती त्याच्यात आणि आजच्या परिस्थितीमध्ये खूप मोठा फरक आहे. आपण पॉझिटिव्ह होत चाललेलो आहे. काही वर्षानं निश्चितच हे करप्शन आणि या पद्धतीचे प्रॉब्लेम कमी होतील याबद्दल मी आशावादी आहे. ताई तुझं वय Thank you, किती? सर. सर, माझं वय 15 आहे. मला वाटतं सर ज्या मी कॉलेजमध्ये नाही आहे, मी शाळेतच शिकते अजून. मी 9th स्टँडर्डमध्ये आहे आत्ता. सर ज्या पद्धतीने आपण गेली 1 तास या ठिकाणी संवाद साधताय मला वाटतं ही त्याची पावती आहे की जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना एकदा नाही तर 2दा 3दा ती तिचं ओपिनियन आणि मत एवढं आग्रहण सांगते. ताईसाठी टाळ्या आपण जोरात वाजवल्या पाहिजेत. हा तिचा वाढलेला कॉन्फिडन्स आणि ही क्रिएट केली तुम्ही कम्फर्ट लेवल जी आहे याचं श्रेय मी आपल्याला देतो. बापू आपल्याला विनंती करतो की आपण आभाराच्या अच्छा नलिनीताई हा शेवटचा प्रश्न घेऊन आपण थांबूया आता. नलिनीताई. सॉरी सर, सर्वात प्रथम जय हिंद. मी पहिल्यांदा आपले आभार मानते की मुस्कान आपण जी एक मुस्कानच नाव ना सर, आपण जे 1011 हां एवढी आपण शोध लावला सर. मिसिंग जास्त अल्पवयीन मिसिंग्स ज्या होत आहेत तर ह्या मिसिंग्स 15 वर्षापासून 15, 16, 17 ह्या दरम्यानच्या मिसिंग आहेत. सर माझा एक अशी रिक्वेस्ट आणि प्रश्न पण आहे की पारनेरमध्ये पारनेर मोस्टली पारनेरच तर अगदी 2-2 दिवसाला दिवसआड 2-2 दिवसाला ह्या वयाच्या मुली मिसिंग होत आहेत सर. म्हणजे ज्याला आपण म्हणूया हे प्रेम प्रकरणच आहे पण ह्या अल्पवयीन जेव्हा मिसिंग होतात वनकुटीमधनं तर बऱ्याच मिसिंग झाल्या. मी आपल्याकडे पण आले होते तेव्हाही मी तुम्हाला अजून आपलं त्या मुलीवर ट्रॅक चालू आहे. आपल्याला त्याचे मिळाले, आपण भरपूर त्याच्यावर आपण हे केलं अँड वी हॅव कॉट द सिस्टर्स अँड ऑल एव्हरीबडी. पण अजूनपर्यंत आपण त्याच्यापर्यंत त्या मुलापर्यंत अजून पोचलो नाही आहेत आपण. तर माझं अशी विनंती आहे सर की या पारनेरमध्ये ही ज्या घटना घडत आहेत ह्या मुलींच्या तर ह्याला कोणाचा म्हणजे आपण ज्याला म्हणतो की हे दाबलं जातंय, ही मुलं कोणाच्या मतदारसंघातली आहेत का, त्याच्यावर हा शोध का लागत नाहीये. आणि पारनेर पोलीस स्टेशनमध्ये असा अनुभव इतका बेकार आला सर. आज दक्षता म्हणून मी विनंती करते सर तुम्हाला की काही अधिकारी आपल्याकडनं बदलून तिथे गेले होते आणि एक मिसिंगचा आपण शोध लावला परंतु झालं काय की तिचे जे कंप्लेंट्स आपल्याला द्यायला पाहिजे असते ती कंप्लेंट्स ते प्रॉपरली घेत नाही. आपण जर म्हटलं की ते अशा 4 व्यक्तींची नावं 100 नावं सांगा आम्ही 100 लिहितो तर ही जे मानसिकता आहे तर आय वॉन्ट दॅट इट शुड बी चेंज की पोलिसांकडे ज्या वेळेला आम नागरिक जातो तर त्यांच्याशी भाष्य आपण ज्याला म्हणतो ती व्यवस्थित व्हायला हवी. की एक तर पीडितांबरोबर आपण दुर्भाष्य करतो आणि जो आरोपी असतो त्याला आपण बसायला जागा देतो किंवा त्याला असं करतो, असं होऊ नये असं मला वाटतं. थँक्यू सर. हा गैरसमज होणं याला कुठंतरी आमच्यामध्ये सुद्धा चुका होत असतात. मी त्याच्याबद्दल दुमत नाही आहे. परंतु मुली पळून जातात. मुलींना विशेषतः आपण काहीतरी राजकीय असं म्हणलं तर असं कुठलंही कारण मला आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये बघायला मिळालं नाही. प्रत्येक केस ही इंडिव्हिज्युअल केस आहे. आम्ही
आपल्याला आश्चर्य वाटेल की 1 महिन्याच्या कालावधीमध्ये 1178 मुलं, मुली, वृद्ध लोक या सगळ्यांना आम्ही शोधून काढलं. म्हणजे हे कदाचित एक रेकॉर्डच होईल. यामध्ये सर्वसाधारणपणे थोडाफार दोष जर कशाचा असेल, विशेषतः मुली जे 15 ते 18 वर्षाच्या जात असेल, याच्यामध्ये मला कुठंतरी वाटतंय कुठंतरी कम्युनिकेशन गॅप हा खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. पेरेंट्स असतील, मुलींच्या मैत्रिणी असतील, मुलींचे शिक्षक असतील, यांच्यामध्ये जर कम्युनिकेशन चांगल्या पद्धतीचं राहिलं आणि मग या वयात जर असं काही झालं तर ते घरात मला फ्रँकली सांगता येत जर असेल, हे वातावरण जर हेल्दी असेल, तर या घटनांमध्ये थोडीशी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु याच्यामागे काहीतरी कारण आहे, याच्यामागे काहीतरी टोळ्या आहेत, याच्यामध्ये काहीतरी अशा प्रकारचं आहे. अशा प्रकारचं कुठलंही मला या कालावधीमध्ये नगर जिल्ह्यामध्ये दिसून आलेलं नाही आहे. तर त्यामुळे मुलींनी विशेषतः असं काही काळजी करण्याचं किंवा घाबरण्याचं कारण आहे असं मला वाटत नाही. पण पोलीस काम करत असताना आम्ही निगेटिव्हली काम करत असतो. म्हणजे आम्ही हे बघत असतो की कुठेही जर असेल तर त्याला शोधलं पाहिजे. आणि सोलापूर पोलीस असेल किंवा महाराष्ट्र पोलीस असेल, आम्ही सक्षम आहोत. असं कुठेही टोळी ज्याच्यामध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांट करणारी टोळी किंवा एखाद्या मुलीला चुकीच्या व्यवसायात गुंतवण्यासाठीची जर टोळी असेल तर याचा पर्दाफाश निश्चितच आम्ही करू. असा कुठलाही प्रकार नगर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये दिसून आलेला नाही आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही प्रयत्नात नाही राहणार, आम्ही निश्चित या प्रयत्नांमध्ये राहणार आहोत. आता राहतोय एक प्रश्न, तो म्हणजे वागणुकीच्या बाबतीत. तर मला वाटतं याच्यामध्ये सुधारणा होणं खूप गरजेचं आहे. पोलिसांना आम्ही सॉफ्ट स्किल्स, आता 2-3 दिवसापूर्वी आपण बघितलं असेल, शिर्डीमध्ये आम्ही एक प्रयोग करतोय ज्याच्यामध्ये तीर्थक्षेत्र पोलीस निर्माण करण्याचा आपण प्रयत्न शिर्डीमध्ये करतोय. तर याच्यामध्ये आम्ही प्रयत्नांमध्ये जे 2 महत्त्वाचे लेक्चर्स होते, आजसुद्धा एक झालं आणि एक 5 दिवसापूर्वी एक झालं, ते झाले सॉफ्ट स्किलचं ट्रेनिंग. मी पोलिसांनी सॉफ्टली कसं बोलताय. आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल, माझं ज्या वेळेला DYSP म्हणून सिलेक्शन झालं होतं तर त्यावेळेला माझे काही मित्र हसले होते की त्यांचं म्हणणं होतं, अरे हा पोलीस कसं होणार. मला त्यांनी तोंडावरती म्हणले, अरे तू पोलीस कसं होणार, तू काम कसं करणार पोलीसचं. मी म्हणलं का, काय झालं. ते म्हणले तू शिव्या कुठं देतोस आणि तू एवढा शुद्ध बोलतोस, तुला कोण घाबरणार. म्हणजे सोसायटीमध्ये असं वागलं म्हणजे मग पोलीस चांगला काम करतो असं नाही आहे. आम्ही पोलिसांना सॉफ्ट स्किल देण्याचं ट्रेनिंग देतो आहे की बऱ्याचशा गोष्टी, मगाशी पुन्हा एकदा मी सरांचा रेफरन्स घेतो की येणाऱ्या व्यक्तीचं ऐकून जरी घेतलं तरीसुद्धा त्याला समाधान वाटतं. तर हे ट्रेनिंग आम्ही पोलिसांना देतो आहे. पोलिसांच्या वागण्यामध्ये निश्चित सुधारणा होईल. आणि पोलिसांच्या टेन्शन मागचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण हेच असतं की काहीतरी वाकडं बोललं की पुन्हा तिकडून काहीतरी विरोध होतो आणि मग पुढं ते विशेष सायकलमध्ये रूपांतरित होतं. चांगलं जर बोललं तर त्याचा फायदा होतो, बरीचशी प्रकरणं मिटतात. मी सोलापूरमध्ये एक प्रयोग केला होता ज्याच्यामध्ये पोलीस स्टेशनकडून माझ्याकडं जेवढ्या SP ऑफिसमध्ये तक्रारी येतात, या तक्रारीचं मी एक गणित मांडायचो आणि ज्या पोलीस ठाण्याकडून जास्ती तक्रारदार SP ना भेटायला येतात त्या PIंची कानउघडणी करायचो की तुमचं काम व्यवस्थित नाही चालू. नंतरच्या कालावधीत असं झालं की पोलीस स्टेशनच ही प्रयत्न करायला लागले की SP साहेबांच्याकडे माणूस गेला नाही पाहिजे, कारण SP साहेबांच्याकडे गेले की साहेब निगेटिव्हली पकडतात आणि मग मला खुलासा विचारतात. आणि मी रँकिंग करत असताना करायचो, जिथले जास्ती तक्रारदार यायचे तो PI सगळ्यात खराब, त्याला बदललं पाहिजे. तर मग हा प्रयत्न व्हायला लागला की तिथून लोक कसे येणार नाहीत. हा प्रयोग करत असताना त्यांना हे करावं लागलं की गोड बोलावं लागलं की बाबा तुझी समस्या आहे, तू समजून घे, वर जाऊ नको. तर याच्यामध्ये सुधारणा होताना दिसून येत आहे. खूप पोलीस आता सुधारलेले आहेत. निश्चित 10-20 वर्षापूर्वी किंवा 50 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने वागत होते, लोक म्हणायचे साहेब पोलिसांचा आजकाल धाकच राहिलेला नाही. मी म्हटलं का धाक राहिले. साहेब पोलीस आले तरी लोक निवांत फिरतात, काय कुणी पळत नाही. त्यांना अपेक्षा अशी की पोलिसांनी यावं आणि काठीनं मारावं
आणि लोक पळून गेले पाहिजेत. तर माझा प्रश्न अर्थातच हा आहे की पोलिसांना नागरिकांनी घाबरलं का पाहिजे. खरं तर आमचं ब्रीदवाक्य हे सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. सज्जनांचं रक्षण आणि निर्जनांचा नाश करणं. त्यामुळे जे कुणी खलं असतील त्यांनी पोलिसांना निश्चित घाबरलं पाहिजे. सर्वसामान्यांनी आम्हाला घाबरण्याचं कारण नाही आहे. आपण आदरानं आणि एक विश्वासानं आमच्याकडे या. निश्चितच आपल्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. येस, धन्यवाद सर. मी बीड जिल्ह्यामधून आलेले आहे, आष्टी तालुका. सर, एक माझ्या फॅमिलीमधला मॅटर होता की जी तुम्ही बोललात की CCTV प्रूफ वगैरे आहे आता आपल्याकडे. सर, माझ्या सिस्टरला म्हणजे एका इन्स्टिट्यूटमध्ये मारलं गेलं होतं. इतकं डेंजर तिला मारलं होतं की प्रूफ वगैरे सगळे होते आमच्याकडे. ज्यावेळेस आम्ही तिला त्या अवस्थेमध्ये तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलो तर तिथं PSI सर काय नव्हते. तर तेवढ्या अवस्थेमध्ये तिथल्या स्टेशनवाले म्हणजे त्या पोलिसांनी काय केलं होतं, आम्हाला बीडमध्ये पाठवलं होतं की तुम्ही DYSPना भेटा म्हणून. म्हणजे तसल्या अवस्थेमध्ये पण सर जर पोलीस जर ॲक्शन घेत नाही आहेत, वापस आम्ही DYSPना पण भेटलो. ती म्हणजे खूप आजारी होती. आम्ही त्या नगरमध्येच तिला ॲडमिट केलं होतं. 7 दिवसानंतर आम्ही गेलो तिथे भेटायला. तिथं पण गेल्यानंतर DYSP काय बोलले की म्हणजे ती मॅरिड होती. सर इतके ओरडले माझ्या वडिलांना की तुम्हाला अगोदरच कळत नाही आहे की तुम्ही लग्न वगैरे नीट वगैरे पाहून करत नाही आहेत, म्हणजे नाही का असं. तर त्याच्यानंतर ती केस सर इतक्या वर्ष चालली की म्हणजे प्रूफ वगैरे सगळं होतं. CCTV कॅमेरे जे काय प्रूफ आहे ते व्हिडिओ वगैरे सगळे काय होते. तरी पण सर तुम्ही म्हणजे पोलिसांनी काही सुद्धा ॲक्शन घेतली नाही. त्याच्यानंतर पूर्ण 1 वर्ष केस चालली. मग याच्यामध्ये वैतागून वापस घरच्यांनी ती केस वापस घेतली. सर, मग अशा अवस्थेमध्ये पोलिसांनी काहीतरी कार्यवाही म्हणजे असं अरेस्ट जर ठीक आहे 492 मध्ये पण होत नाही अरेस्ट, हे पण ठीक आहे. पण सर काहीतरी कारवाई करायला पाहिजे नव्हती ना, जेणेकरून की घरच्यांना तरी समाधान भेटलं होतं की असं म्हणणं आहे माझं. मी तुमचा प्रश्न सर्वसामान्य बऱ्याच लोकांना पडणारा प्रश्न आहे. पोलिसांच्याकडून गुन्ह्याची दखल लवकर घेतली जात नाही, हे निश्चितच एक मोठी समस्या आहे. मला आठवतंय याला उपाय म्हणून 2 पद्धतीनं आम्ही बघतो. जिथे विलंब होतो गुन्हा दाखल करायला त्या प्रत्येक प्रकरणाची चौकशी आजच्या तारखेला सुद्धा या जिल्ह्यातील प्रत्येक DYSPला दिली जाते. म्हणजे कुठेही उशिरा गुन्हा दाखल झाला तर त्याची चौकशी ही DYSP आजच्या तारखेला सुद्धा करतायत. आणि हे प्रकरण फाईल मी स्वतः करतो. म्हणजे कुठेही विलंब झाला तर DYSP रिपोर्ट येतो. अनेक पोलीस कर्मचाऱ्यांवरती मला कारवाई करावी लागलेली. तर त्याच्यामुळे कुणी जखमी अवस्थेत जर पोलीस स्टेशनला आलं तर त्याला तू दवाखान्यात घेऊन जा, मग तो दवाखान्यात जायचं. मग त्याचं मेडिकल का नाही केलं, मेडिकल केलं तर त्याचा रिपोर्ट कुठे आहे असं म्हणून अवधी लागायचा. मला आठवतं मी आलेल्या पहिल्या महिन्यामध्ये साधारण 252 गुन्हे या जिल्ह्यामध्ये उशिरा दाखल केले गेले होते. त्याच्यानंतरच्या मला येऊन आता 4 महिने झाले. त्याच्यानंतरच्या एका महिन्यामध्ये हा 252 सरासरी आकडा हा 152 153च्या आसपास आला. मागच्या महिन्यामध्ये 92 वरती गेला तर या महिन्यामध्ये आम्ही 60 पर्यंत पोहोचलो. सो याच्यामध्ये निश्चित सुधारणा होताना दिसून येते. लोकांनी असं कुठेही समस्या असेल तर SP ऑफिसला यावं, SP किंवा DYSP यांच्याकडे भेटून ही समस्या द्यावी. याच्यामध्ये सुधारणा आपल्याला 100% दिसेल. आता एक समस्या ही आहे की लवकर निकाल का लागत नाही किंवा कोर्टामधून त्याचं डिस्पोजल का होत नाही. आपल्याकडे जितके कोर्ट आहेत त्या कोर्टाच्या तुलनेने जेवढे आपल्याकडचे खटले आहेत याची जर संख्या बघितली तर एवढी मोठी संख्या आपल्याकडे आहे की हे सगळे कोर्ट जरी 24 तास काम केले तरी पुढे 5-6 वर्ष लागतील या सगळ्या केसेस संपण्यासाठी. त्यामुळे याला जो काही लीगल विलंब लागतोय याला पर्याय सध्या तरी नाही. पण शासन आणि कोर्ट याच्यामध्ये सुधारणा करण्याचं आणि ह्या लवकर कशा करता येईल हे करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आपण मगाशी सांगितलं की आपल्या राजकीय पक्षामध्ये आमच्याकडे गुन्हेगार कुणीच नाही. तर माझं असं मत नाही आहे की प्रत्येक गुन्हेगार हा दोषीच असतो. अनेक सामाजिक असतील किंवा अनेक राजकीय पद्धतीचे आंदोलन आपण करता
आणि मग ही आंदोलनामधून पुढे या केसेस विड्रॉ करण्याचं सुद्धा धोरण आहे. याच्यामध्ये कुठेही पाहत असताना आम्ही कुठलाही गुन्हेगार जरी असला तरी त्याच्याकडे बघत असताना हा दोषी आहे का हा गुन्हेगार आहे या पद्धतीने आम्ही पाहत नाही. तो व्यक्ती आहे. एखाद्या वेळेला त्याने चूक केली असेल, निश्चित त्याला सुधारण्याची संधी आपल्याला द्यायला पाहिजे. परंतु मला वाटतं पुढील काही दिवसासाठी तरी केसेसचा निकाल पटकन लागावा असं होणार नाही. महत्त्वाच्या गुन्ह्यांमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून निकाल 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये लागताना दिसत आहेत. गुन्ह्याच्या तपासामध्ये सुद्धा आपल्याला आश्चर्य वाटेल. आता नगर जिल्ह्यातले अनेक पोलीस याच्यामध्ये मॉलेस्टेशनसारख्या गुन्हे तपासामध्ये सुद्धा एका आठवड्याभरामध्ये चार्जशीट कोर्टामध्ये प्रोड्यूस करताना दिसतात. त्यामुळे पुढील कालावधीमध्ये सुधारणा निश्चित दिसून येईल आणि आपल्याला जो अनुभव आला तो निश्चित कटू आहे. असा अनुभव कुणाला येऊ नये आणि असं कुणाला जर अनुभव आला असेल तर निश्चित मला त्यांनी संपर्क करावा एवढीच विनंती मी आपल्याला करतो. परत कुणी नगर शहरामध्ये सध्या 4 पोलीस स्टेशन्स आहेत आणि चौक्या त्या अनुषंगाने 12 ते 15 आहेत. परंतु शहर वाढते सर आणि शहराला आणखी 2 पोलीस स्टेशनची गरज आहे. एक तर सावडीमध्ये झालं पाहिजे स्वतंत्र पोलीस स्टेशन आणि दुसरं केडगावला झालं पाहिजे. ही फार मोठी प्रलंबित मागणी आहे. आपल्याला माझा थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे की हे 2 पोलीस स्टेशन्स नगरला कधी मिळतील? नाही, याच्यामध्ये थोड्याशा त्रुटीवरती प्रस्ताव माझ्याकडे आलेले आहे. माझी अशी अपेक्षा आहे की शासनसुद्धा खूप पॉझिटिव्ह आहे. पुढील वर्षभराच्या कालावधीमध्ये इथे नवीन पोलीस स्टेशन होताना दिसतील असा माझा अंदाज आहे. जिल्ह्यामध्ये आणखीन सुद्धा जसं कर्जत जामखेडमध्ये 2 नवीन पोलीस ठाणे नुकतेच काही दिवसामध्ये येतील अशी माझी अपेक्षा आहे. पोलीस ठाण्याची संख्या जेवढी वाढेल तेवढं नागरिकांना ॲक्सेसिबिलिटी पोलीस स्टेशनची वाढते. पोलिसांचा अस्तित्वामुळे सुद्धा त्या परिसरामध्ये गुन्हेगारी कमी होताना दिसून येते. आपला प्रश्न अगदी योग्य होता. माझ्याकडून निश्चित मी प्रयत्न करेन. धन्यवाद सर. यापूर्वी सरांच्या येण्यापूर्वी एक भाषण झालं होतं आणि त्यांनी मार्गदर्शन झालं होतं. ते असे म्हटले होते, त्यांनी एक खुलासा पाठवला आहे. त्यांच्या म्हणण्याचा फक्त वेगळा अर्थ काढू नये याच्यासाठी त्यांनी खुलासा पाठवला आहे. ते असे म्हटले की रोल मॉडेल असू नये असं ते म्हटले नाही, तर एकच रोल मॉडेल असू नये. आपण अनेकाकडून प्रेरणा घ्यावी. अनेक जण आपल्या प्रेरणा असू शकतात असं त्यांचं मत होतं. हे फक्त दुरुस्ती किंवा त्यांचं म्हणणं आहे, हे त्यांनी परत आपल्याकडे लिहून दिलेलं आहे. धन्यवाद सर. मी सुजित जगताप यांना विनंती करतो की एकूणच या सर्व कार्यक्रमाचा त्यांनी आभार मानावं. सुजित जगताप. व्यासपीठ आणि इथे जमलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी नामदार बाळासाहेब थोरात महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस बळकटीकरण सप्ताह आयोजित केला आहे. यात स्पर्धा परीक्षा संवाद कार्यक्रम आपण या इथे आयोजन केलेलं आहे. या आपले प्रमुख पाहुणे आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक किशोर रक्ताटे यांचे विद्यार्थी काँग्रेस सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.